नमस्कार. तर आपलं आजचं चौथं लेक्चर आहे, बरोबर आहे. तुम्ही सगळे लेक्चर्स बघितले असेल कालपर्यंतचे. आता आणि तुम्ही नीट नोटीस पण करत असाल काही गोष्टी की आता आपल्या म्हणजे ॲपमधनं लेक्चर बघतात बरीचशी म्हणजे ॲपमधूनच लेक्चर जात आहेत सगळे, ॲपमधूनच लेक्चर बघितलं जात आहे. सो यूट्यूबवरती व्ह्यूज ते त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तो तो क्राऊड सगळा जो यूट्यूबवरनं बघणारा आहे ना, तो म्हणजे असा क्राऊड आहे की जो ज्यांच्याकडे ॲप नाही आहे. कारण ॲपमध्ये सगळ्या बॅचला आपण दिसत आहेत हे जावाचे सगळे लेक्चर. तर मी आधी काय करतो आणि हां, एक आहे बरं का, तुम्हाला जर प्रश्न असतील म्हणजे नाही का, जे मंडळी क्लासला आहेत आणि आत्ता असे प्रश्न आता त्यांना पडू शकतो, तर तुम्ही फोरमवर क्वेश्चन विचारताय, ठीक आहे. पण ह्या वीकच्या एंडपर्यंत तुम्हाला ग्रुप लीडर असाईन केले जातील. म्हणजे प्रत्येक 5 ते 10 लोकांवरती ट्रॅक करणारे एक असं किंवा 2-2 ग्रुप लीडर असतील एकेका ह्याच्यावरती. तर त्यांना तुम्ही रिपोर्ट करणार आहात. म्हणजे त्यांना ते सगळं विचारतील तुम्हाला, म्हणजे पाहिलं का लेक्चर वगैरे, तुमचे कोड स्निपेट्स आजचे सॉल्व का नाही झालेले, किंवा प्रोग्राम्स दिलेले असेल कोडमध्ये, कंटेंटमध्ये लिहून काढले का तुम्ही कंटेंट, प्लस काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतील ते तुम्ही सॉल्व केलेत का, सॉल्व केले असेल तर मला मेल करा वगैरे वगैरे, असं त्यांनी ते तुमच्याशी कोऑर्डिनेट करतील सगळी ती लोकं. सो थोडंसं फक्त डोक्यात ठेवा की हे सगळं आहे ना माझ्यासाठी नाही चाललेलं असणार आहे. म्हणजे नेक्स्ट वीकपासून थोड्याशा गोष्टी स्ट्रिक्ट होतील. स्ट्रिक्ट म्हणजे कशा आधी, तर आत्ता बघा ना की तुम्ही लेक्चर बघताय नाही बघत आहे, एवढ्या गोष्टी ट्रॅक नाही ठेवल्या जाते. पण आत्ता कसे आम्ही लॉग मॉनिटर करतो सगळे, की नेमके कसे कसे कुठे कुठे लॉग कॉपी झाला पाहिजे, कोणाकोणाला तो सेंड झाला पाहिजे ऑटोमॅटिकली, जेणेकरून त्यांना ते अख्खा लॉगमधून तुमचा डेटा सगळा मिळू शकेल. म्हणजे ते सॉर्ट करून कसं तुमच्याकडे पाठवतं याचं सगळ्यासाठी स्क्रिप्ट लिहिणं चालू. त्यामुळे थोडंसं एवढं वेळ तुमच्यासाठी थोडंसं असंच असेल की ठीक आहे तुम्ही बघितलं नाही बघितलं तरी पण तुमचे ग्रुप लीडर तुम्हाला नक्की विचारतील की तू लेक्चर बघितलेत का मागचे. नसतील बघितले तर आधी सगळे लेक्चर बघून काढा. आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत यूट्यूबचं, ते पण तुम्हाला दिसतीलच. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर ॲपमध्ये एका आठवड्यापर्यंतच लेक्चर राहणार आहे, ठीक आहे. सो ते लेक्चर म्हणजे बघण्याचा प्रयत्न करा रोजच्या रोज. म्हणजे जसं मला असं वाटतं त्या दिवशीच लेक्चर बघावे तुम्ही, असं माझं मत आहे स्वतःचं. तर का माहिती आहे का, असं जेणेकरून आहे ना 24 आवर्समध्येच तुम्हाला कोड स्निपेट्स असणार आहेत. म्हणजे अजून कोड स्निपेट्स चालू नाही झाले. बऱ्याचशा मंडळींचे मेसेजेस येतात की कोड स्निपेट्स कंटेंट वगैरे. अजून बघा ना, अजून आपण काही कंटेंट द्यावं असं काही सांगितलेलंच नाही. हे मी सगळं मागचं सांगत होतो, C++. आज बघा जावाचा कोडही म्हणजे मी काल दाखवला होता कोड तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल, टाईपही केला असेल. परत अजून एक गोष्ट म्हणजे काय, तर ते ज्यांनी जावा इन्स्टॉल केलेलं नाही आहे त्यांनी अजूनही सांगतो जावा इन्स्टॉल करा. त्यासाठी यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकले आहेत. विंडोज आणि लिनक्सवरती जावा कसा इन्स्टॉल करायचा, कुठे जाऊन बसणार आहे ते पण तुम्ही बघा. म्हणजे मला असं वाटतं की शक्यतो तुम्ही काय करा, फोल्डर्स थोडेसे चेक करायचे म्हणजे सगळ्याच लोकांनी जरा बघा की मग तुम्हाला जर तुम्ही लिनक्सवर असाल, तुम्ही JDK इन्स्टॉल केलेला असेल, JDK मी तुम्हाला सांगितलं आहे जावा डेव्हलपमेंट किट असतं, त्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला JVM वगैरे सगळं मिळून जातं त्याच्यामध्ये JRE असतं, म्हणजे जावा रन टाईम एन्व्हायरमेंट काय असतं ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे पुढे हळूहळू येईल. पण तुम्ही user/lib जाऊन ते बघू शकता, user/bin जाऊन बघू शकता. जेव्हा तुम्हाला जावा C म्हणजे जावाचा कंपायलर कुठून आला, मी जावा पीची कमांड टाकतो तर ती कमांड नेमकी कुठे, हे सगळं म्हणजे ती कुठली फाईल आहे, म्हणजे की मी कुठल्याही म्हणजे बघा ना टर्मिनलवर असेल, मी कुठल्याही फोल्डरमध्ये असेल तरी पण मला तिकडचा पाथ कसा काय दिसतो, आपण क्लास पाथ सेट केलेले असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे. सो थोडंसं विचार करा. काही गोष्टी तुम्हाला असं होत असेल की अरे सर एवढं का गोष्टी सांगतात, तर मला कसं वाटते हा आठवडा आहे ना, तुम्ही पूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये पूर्ण तुम्ही प्रॉपरली जावा इन्स्टॉल केलेलं असेल पहिली गोष्ट. प्लस तुम्हाला जर असे काही प्रश्न असतील की आत्तापर्यंतचं मला हे शिकवलेलं होतं पण याच्यातली मला ही गोष्ट कळलेली नाही, बघा ना आजच्या दिवसात सुद्धा तुम्हाला कोड मी एक्सप्लेन करणार आहे ना, पण कोडमधल्या सगळ्या गोष्टी कळणार नाही तेवढं तर नक्की. कारण की म्हणजे आज जे लेक्चर बघितल्यानंतर कोणीतरी त्याच्यावर कमेंट केले होतं असं की कोड एक्सप्लेन नाही केलेला आहे. हो सगळ्या गोष्टी तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला की मी कोड दाखवतो तुम्हाला, पण मी असं म्हटलं होतं का एक्सप्लेन करणार नाही आहे. तर थोडं डोक्यात ठेवा ना, का नसेल केलेलं एक्सप्लेन. मी जर म्हटलं असेल की मी JVM आर्किटेक्चर पुढे सांगणार आहे, JVM आर्किटेक्चरला तो कोड कसा जातो हे सांगायच्या आधी मला कोडमधल्या लाईन सांगावे लागणार. बऱ्याचशा लोकांना असं होऊ शकतं system.out.println एवढी मोठी लाईन, नुसतं println असतं तर काय झालं असतं. त्या सगळे प्रश्न पडणार आहेत तुम्हाला सुद्धा. मी सगळे डाऊट क्लिअर करणार आहे, पण ते हळूहळू सिस्टमॅटिकली पुढे येतील. तरी पण मी आज काय करतो की हा सगळं C++चे कोड एक्सप्लेन केले होते ना, की हे प्रिंटफ काय करतं किंवा ते कसं जातं स्टॅकवर, तसंच मी जावाचा सुद्धा कोड तुम्हाला सांगतो
की नेमकं कशा कशा गोष्टी असतात कोडमध्ये, हा क्लास लिहिल्यानंतर काय होतं, किंवा तुम्ही स्टॅटिक वगैरे का लिहिता, मेनच्या मागे असं का दिलेलं आहे. तर हे आजचं लेक्चर आहे ना पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन याच्या रिलेटेड असेल, म्हणजे हे असंच का लिहिलेलं आहे. कालचं तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला असं एक तर गोष्ट नक्की जाणवली असेल की ते पब्लिक जे मी पब्लिक लिहिले काल मी तुम्हाला सांगितलं होतं पब्लिक प्रायव्हेटमधला फरक काय, डिफॉल्ट म्हणजे कसं असतं, ठीक आहे. मग अजून प्रोटेक्टेड आहे, पण प्रोटेक्टेड गोष्टी आपण नंतर बघायच्या की ते नेमकं कशासाठी वापरल्या जातात, ठीक आहे. पण ह्या तिन्ही आपल्याला सारखे लागत राहणार, तर ते आपण बघून घेऊ. मग प्रोटेक्टेड तुम्हाला पुढे लेक्चरमध्ये हळूहळू येईल, कारण की सुरुवातीलाच हे सगळं सांगितलं ना तर ते कन्फ्युजन होतं, ॲक्सेस का द्यायचा नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. आता तुम्हाला बघा ना सिम्पल सांगतो हे कशासाठी आलं आहे, काय आलं आहे, याच्यापासून आपण शेवटपर्यंत जाऊया. सोपं लेक्चर आहे, काय अवघड लेक्चर नाही आहे, फक्त नीट लक्ष दिलेलं असेल. आणि मला कसं वाटतं माहिती आहे का, तुम्ही पूर्ण लेक्चर बघत असाल, एक सलग बसला ना तर पूर्ण बघून काढायचं. एका तासाचं 1.5 तासाचं लेक्चर असेल, आत्ता तर एका तासाचेच लेक्चर. मग मी तुम्हाला काय सांगतोय, पहिला आठवडा आहे, पहिल्या आठवड्यात बघा ना कालचं तर लेक्चर 54-55 मिनिटांचंच असेल, ठीक आहे. पण तेवढंच का मी स्टॅटिक वगैरे सांगू शकलो असतो, पण ते मग हेवी झालं असतं कालच्या दिवसात. मग मला कसं वाटतंय की तुम्हाला हळूहळू गोष्टी कळाव्यात. पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचं सगळं इन्स्टॉलेशन झालेलं असेल, मग तुम्ही हळूहळू कोडही करायला लागलेले असाल. तुम्ही विचारू शकता, तुम्हाला एवढं पण सांगतो बघा, लिटरली आहे ना ते VIM पण कसं चालतं किंवा त्या कमांड कशा आहे याच्या रिलेटेड सुद्धा आम्ही एखादा व्हिडिओ टाकू की VIMवरती कसं, म्हणजे आतमध्ये कसं जातात, VIMच्या बाहेर पडायचं असेल तर काय करायचं, याच्या रिलेटेडही गोष्टी सांगतात. त्या ॲपमध्ये व्हिडिओ असतात, ठीक आहे. आता PPA 5 वाली जी मंडळी आहेत, म्हणजे जी हे लेक्चरही बघतात, त्यांना कळलं असेल त्यांचं जे कालचं PPAचं लेक्चर म्हणजे ते थोडं उशिरा का गेलं, तर ते थोडंसं म्हणजे कम्प्रेस करताना थोडा प्रॉब्लेम झाला. तर त्यानंतर आज आता ते येईल, ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ते पोहोचेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर काही असे व्हिडिओज आहेत 8-8 मिनिटांचे, 9-9 मिनिटांचे, असे 4-5-6-7 व्हिडिओ असतील, ठीक आहे. ते सुद्धा आवर्जून बघा. लिंकिंगच्या वेळेस कसं होतं ते PPAच्या बॅचसाठीचं सांगतो बरं का, कारण आत्ता बघा ना हे जावाचे लेक्चर सगळी लोकं ऐकतात, म्हणजे आपले PPA पायथन वगैरे सगळी मंडळी, प्लस अशी पण मंडळी ज्यांनी अजून क्लास लावलेला नाही, म्हणजे क्लास लावलेला नाही म्हणजे जावा 10 वगैरेचे तर ऐकतातच आहे, पण अशी पण मंडळी आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही थोडा वेळ घ्या. तुम्हाला जर वाटत असेल तर जोपर्यंत आम्ही तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो तोपर्यंत तुम्ही बघू शकता. मग बऱ्याच लोकांनी असे म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हणण्यापेक्षा 4 लोकांनी असे प्रश्न विचारले मला की सर आपण तर ठरवलं होतं की ॲपमधूनच व्हिडिओ जाणार आहे. तर माझं कसं म्हणणं आहे माहिती आहे का, ॲपमधूनच व्हिडिओ जाणार आहे, पण आहे ना हा एक प्लॅटफॉर्म असा आहे ना, म्हणजे सपोज जर आपण आपला ॲप नसतं तर आपण काय केलं असतं, यूट्यूबवर प्रायव्हेट लिंक वगैरे शेअर करून व्हिडिओ दाखवले असते. मग ती लिंक कोणालाही दिली तरी पण कोणी पण लेक्चर बघू शकतो. तर मी कसं विचार करतो आहे, ॲपमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा असू शकतात, तुम्ही रूट वगैरे करून कोणाला ना कोणाला द्याल व्हिडिओ, म्हणजे दाखवालच. त्याऐवजी आहे ना जेवढं शक्य आहेत ना गोष्टी तेवढं मीच देतो. या महिन्याच्या एंडपर्यंत आहे ना तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील, एवढं पण सांगतो. म्हणजे जावाचे फक्त PPAचे व्हिडिओ बघा ना, आता तुम्हाला यूट्यूबवर ते Cचे व्हिडिओ दिसत नसतील, ठीक आहे. प्लस तुम्हाला आता उद्यापासून म्हणजे पायथनचे लेक्चर चालू होतात, म्हणजे आज उद्यामध्ये पायथनचे लेक्चर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवसामध्ये पायथनचे लेक्चर येतील. पण ते सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर दिसतं ना, ते फक्त ॲपमध्ये दिसतील. ज्यांच्याकडे ॲपचे क्रेडेन्शियल आहे, लॉग इन वगैरे पासवर्ड जो आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे तो ज्यांच्याकडे आहे ना त्यांना या गोष्टी दिसतील, ठीक आहे. सो असं बघा, आता थोडंसं विचार करा. प्लस तुम्ही, मला असं वाटतंय कसं माहिती आहे का, आपल्या मंडळींनी ज्यांनी ॲप डाउनलोड केले, ग्लोबलमध्ये पोस्ट टाका की टेक्निकल जेव्हा तुम्ही सर्च करता गोष्टी तर त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये टाका. बघा ना लिंक असतील, काही लोक बघतात नाही बघत, पण कसं असतं माहिती आहे का, युजली आपल्याला ते म्हणजे मी एक नोटीस केलेली गोष्ट आहे, सगळीच लोक ती लिंक बघून जात नाहीत असं, ठीक आहे. पण आहे ना एखादं पिक्चर टाकलं तुम्ही आणि त्याच्या खाली तर लिंक टाकली तर तुम्हाला कळत असेल की ती लिंक बघायला मग लोक जातात. जर त्या पिक्चरमध्येच लिहिलेलं असेल की अरे हां या IT कंपनीने असं केलं आहे, फेसबुकने इथे इन्व्हेस्ट केलेलं आहे, असं असेल ना तर त्या गोष्टी आपण बघतो, आवर्जून जाऊन बघतो. म्हणजे इंडियन कंपनी IT कंपनी रिलेटेड न्यूज असतील. तर मीच तुम्हाला सांगतोय नेक्स्ट वीकपासून आहे ना याचा फॉर्मॅट थोडासा वेगळा असेल. म्हणजे ग्लोबल पोस्टचं कसं होते, बरेचशा मंडळींना आम्ही सांगतो की तुम्ही टाका ग्लोबल पोस्ट, पण बरीचशी मंडळी तरी ऐकत नाही. म्हणजे त्यांचं कसं होतं की नाही मी टाकलेली पोस्ट चुकीची गेली तर. मला एवढंच म्हणायचं, टेक्निकल वाटली ना तुम्हाला पोस्ट, ही टेक्निकल पोस्ट आहे तर शेअर करा, बाकीच्या सगळ्या मंडळींना दिसा. आणि ग्लोबलमध्ये कसं आहे, जवळजवळ 1000 लोकांनी, आता जवळपास 1000 लोकांना 900 लोकांनी ॲप डाउनलोड केलं आहे आपला, आता म्हणजे क्लासचे म्हणून आपण त्यांना, ठीक आहे. तर त्यांनी ज्यांना क्रेडेन्शियल वगैरे मिळालेले, तर बाकीच्यांना पण क्रेडेन्शियल मिळाले. पण बरीचशी अशी मंडळी ज्यांनी आपण ॲप एकदाही लॉग इन केलेलं नाही, कारण लॉगमध्ये दिसतं ते, ठीक आहे. तर बघा 900 लोक ॲट अ टाईम काहीतरी पोस्ट टाकतात इकडून तिकडून, तर तेवढ्या लोकांना 900 लोकांना ग्लोबलमध्ये सगळ्यांना ती पोस्ट दिसणार आहे.
तुमचं एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्यांनाही नवीन गोष्टी कळतील. बरीचशी मंडळी बघा ना, त्यांचे पेजेस सुद्धा आहेत, म्हणजे इंस्टाग्राम वगैरेवरती ते सुद्धा टेक्निकल न्यूजचे पेजेस असतात त्यांचे. मग ते इकडेही शेअर करू शकतात, आपल्या पोरांना पण डायरेक्टली दिसू शकते गोष्ट. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. आम्हीच काय करणार आहे आता कोड टू वेबतर्फेच, की जे कंपन्या आहेत ना, एक सिस्टमॅटिक फॉर्मॅट असेल आणि 5-5 कंपन्यांच्या पोस्ट आम्ही तिथे टाकू, की ही कंपनी असं असं काम करते, त्याच्या रिलेटेड सगळं एक प्रॉपर फॉर्मॅट असेल बरोबर. ठीक आहे, तसा विचार आहे. चला, मग मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं आहे. काही लोकांना असं होत असेल, अरे बोर झालं आता शिकव नाही का, असं होत असेल. जी मंडळी नाही का अशी युनोवाली मंडळी की जी फक्त अभ्यासच करतायत, असं सो कॉल्ड अभ्यास करतात, त्यांना असं वाटतं की आम्ही नाही का आम्ही 24/7 कोडिंग करतोय. असं नसतं. म्हणजे कोणीच असं 24 तास वगैरे कोडिंग एवढं कोणी करत बसत नाही. म्हणजे तुम्ही जरी कुठे जरी बघितलं असेल की नाही का हा व्यक्ती असा, हां डेडिकेशन असतं, 16 17 तास बसून कोड केलेले आम्ही लोक बघितलेत. आम्ही पण असं नाही की कोड करत नाही. आता सगळी लोक जी मी बघतोय ना, आता कंपनीमध्ये एवढं काम चाललेलं आहे, हे डेडिकेटेडली करतात. कधी कधी आता प्रोजेक्ट द्यायचा असेल तर ते खतरनाक काम चालू असतं एकदम, म्हणजे आधीचा 1 महिना वगैरे जोरदार काम चालू असतं. सगळे तुम्ही सुद्धा बघणार आहे IT इंडस्ट्रीमध्ये कंपन्यांमध्ये गेल्यानंतर की कोडिंग कसं असतं, काय काय अजून बाकी गोष्ट असेल. पण मला कसं वाटते, हे जर आधीच जर आपण प्रिपेअर असू तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, तर आपला कॉन्फिडन्स लेवल एक वेगळा असणार आहे. आणि माझं काय म्हणणे, शून्य असेल ना तरी चालेल, शून्यात नंतर शून्यात टेन्शन घ्यायचं नाही. बघा ना, मी तुम्हाला तेच बोलते, तुम्हाला जर प्रश्न पडले आत्ताच तर आहे ना, ज्या लोकांकडे ॲप ऑलरेडी आहे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही फोरमवर क्वेश्चन विचारा. ठीक आहे, पण आता काय करा, पहिला वीक राहू द्या तसंच. प्रश्न पडला तर यूट्यूबच्या कमेंटमध्येच विचारा की नाही का सर, हे थोडंसं मला कॅच नाही झाली गोष्ट, तर मग मी काय करेन पुढच्या लेक्चरमध्ये ना ती गोष्ट थोडीशी अजून जास्त एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, सो तेवढंच एक करू शकतो आता. नंतर काही टेन्शन नसणार आहे, कारण नेक्स्ट वीकपासून तुम्हाला ग्रुप लीडर असाईन झालेलं असेल. तुमच्यावर एक प्रॉपर असे ट्रॅक ठेवणारी 3 लोक असतील, त्यामुळे तुम्ही त्यातल्या तिघांपैकी कोणालाही सांगू शकता. ॲक्च्युली सरांना तुम्ही हा मेसेज कन्वे करू शकता का, की मला ह्यातला हा पॉईंट आहे ना कॅच नाही होते. मग ते विचारते तुम्हाला, तू व्हिडिओ बघितला आहे का, लेक्चर बघितलं आहे का. मग त्यामध्ये तुम्हाला काय अडलं असेल तर ते सांगायचा प्रयत्न करतील. और ते तुम्हाला असं वाटतं ना तरी मला कॅच होत नाही, असं रिअल टाईम पाहिजे, तर मग ते माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवतील. मग मी नेक्स्ट लेक्चरला काय करेन, तर तुम्हाला ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. आता बघा ना, एकाने प्रश्न विचारलेला की कॉल म्हणजे नेमकं काय असतं, कॉल करणे म्हणजे नेमकं काय असतं. तर मी सोप्या भाषेत सांगतो, मग आपण कोडला जाऊया. ठीक आहे, चला मग आता बघा, एखादी गोष्ट कॉल, आता तुम्ही नीट बघितलं असेल तर मी तुम्हाला दाखवतो. क्लासच्या आतमध्ये लिहिलेलं, आता मी बाहेरच लिहितो हे सगळं. वॉइड आपण असं लिहिलं होतं, लॉकडाऊन असं लिहिलं होतं. त्याच्या आतमध्ये एक कोड लिहिला होता आपण, system.out.println ही लाईन होती आपली. ही लाईन काय करते रे, तर प्रिंट करायचं काम करते. ठीक आहे, तर हे पण मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे, नेमकी ही लाईन काय करते, कसं काय असतं ते. ठीक आहे, आणि ह्याला आपण आहे ना कुठला तरी कॉल करायचा प्रयत्न केला होता. मग आता इथे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आणि इथे स्ट्रिंग ॲरे ARGS. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये मी असं केलं होतं की हा जो आपला आता सगळाच कोड लिहितो तर लिहूनच शकतो. चला काय राहिले ते लिहायचं, क्लास सार्स असं लिहिलं होतं, कर्ली ब्रेस इथे संपला. आणि हे काय केलं होतं, याचा ऑब्जेक्ट बनवला होता. बरोबर आहे का, कसा ऑब्जेक्ट बनवला होता, सार्स कोरोना इज इक्वल टू न्यू सार्स. बरोबर आहे. आणि पुढच्या लाईनला असं केलं होतं, कोरोना डॉट या मेथडला कॉल केला होता, लॉकडाऊन. मग आता इथे कॉल केला होता, मग इथलं एक्झिक्यूट होते लाईन आणि COVID-19 असं प्रिंट होतं. असं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. ठीक आहे, आपला कोड होता कालचा. मग आता त्यांनी प्रश्न काय विचारला होता की कॉल म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्हाला मी रोजच्या भाषेतलं सांगतो. ठीक आहे, आता बघा, सिम्पल एकदम एक्झाम्पल घ्या बरं का. आपण ज्या गोष्टींसाठी वेळ घालवतो ना त्या गोष्टी रिलेटेडच मी एक्झाम्पल देतो बघा. ठीक आहे, आपण आहे ना रोज असं म्हणजे अभ्यास करायला किंवा असं समजा की कोड करायला बसलो, लॅपटॉप घेऊन बसलेलं आहे, तर आहे ना शक्यतो अशा गोष्टी होतात सारख्या. किंवा तुम्ही काहीतरी नोटबुकमध्ये काहीतरी लिहित आहे, असं अभ्यास करताय, पुस्तक वाचताय एखादं, तर आहे ना आपण कॉल म्हणजे ना कॉलला तसंच घेऊया, कॉल येणे ह्यालाच असंच घेऊया डायरेक्टली. बघा थोडंसं विचार करा. बघा आता मी काय करतोय, माझं मी काहीतरी काम करत बसतोय, मध्येच मला काय आलंय तर कॉल आलाय. तर बघा तुम्ही जर पुस्तक वाचत असाल तर तुमच्याकडे बुकमार्क असतं पुस्तकच्या इथं, म्हणजे बुकमार्क म्हणजे काय असतं, पेज मार्क असतं. म्हणजे मार्किंग करण्यासाठी आपण एक पेपर असतो माहिती ना, तर तो आपण ठेवतो. मी असं ठरवलंय की मला
माझं आहे ना 80 पानं वाचून झाले पुस्तक. तर मी नेक्स्ट आता मी कॉल घेतला तर मी फोनवर बोलणार आहे किंवा तुम्हाला माहिती असेल आत्ता मोबाईल आले म्हणून आपण इथे बसून कॉल घेऊ शकतो. पण आहे ना आधी माहिती आहे ना लँडलाईनचे फोन जास्त असायचे. तर लँडलाईनचे फोन होते ना तेव्हा काय व्हायचं, तुम्ही तर पुस्तक वाचाल, लँडलाईनचा फोन तिकडे तुमच्या इथे यायचा का? नाही. तर आई सांगायची अरे तुझ्या मित्राचा कोणाचा तरी फोन आला. मग आपण काय करतो तिथं पेज मार्क ठेवायचो, बुक मार्क ठेवायचो आणि असं बुक ठेवून द्यायचो आणि आपण कॉल घ्यायला जायचो. तर नीट आठवा बरं का, लक्ष द्या बरं का, सिम्पल आहे. तुम्ही ऑलरेडी एक फंक्शन करताय. फंक्शन म्हणजे काय तर काम. हे एकदम सिम्पल आहे, मॅपिंग एकदम सोपं आहे. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी एक काहीतरी फंक्शन एक्झिक्यूट करता. तुम्ही पुस्तक वाचताय, हे सुद्धा फंक्शनच आहे. तर जर ते तुम्ही पुस्तक वाचत असाल तर तेव्हा तुम्हाला काय आलेलं आहे, कॉल आलेला आहे. म्हणजे पुस्तक वाचायचं काम संपलं होतं का तुमचं? तर संपलं नव्हतं. तुम्हाला पुस्तक वाचायचं काम करत असताना मध्येच कॉल आलेला आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय केलात, गेलात तिथे, मित्रांनी तुम्हाला विचारलं की अरे उद्या काही लेक्चर वगैरे कसे आहेत किंवा उद्या तू नोट्स आणशील का, या माझं हे मिस झालं होतं असं काहीतरी, किंवा गर्लफ्रेंड वगैरे असेल तिचा कॉल आलेला असेल तर तिने काहीतरी दोन बाबू सोनो म्हणून काहीतरी बोलले असेल. आणि ते झाल्यानंतर बघा ना आता ती गोष्ट वेगळी बरं का. म्हणजे मी सिम्पल कॉलबद्दलचा विचारतो, ते सिम्पल कॉलबद्दलचा. म्हणजे कसं माझ्या डोक्यात कसं आहे, तुम्ही गेलाय, तुम्ही पुस्तक वाचताय आणि तुम्हाला कॉल आला. ठीक आहे, कॉल आला, तुम्ही तिथे गेला लँडलाईनपर्यंत, कॉलवरती बोललात 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं, मग तुम्ही फोन ठेवलात आणि तुमचं काम कंप्लीट झालं. मग तुम्ही तिथून परत आलात जे तुम्ही आधी काम करत होता, कारण ते काम तुम्ही अर्धवट करता करता गेला होता तिकडे. मग तुम्ही आलात परत पुस्तकात वाचायला येतं, पुढची 2-4 पानं वाचली आणि तुम्ही बोला की आजच्या दिवसापुरतं माझं पुस्तक वाचून झालं. मग तुम्ही बंद करून ठेवलं, दोन्ही कामं संपली. बघा ना, मग तुम्ही 2 कामं केले त्याच्या दरम्यान. पहिलं काय केलं, तुम्ही सुरुवात पूर्ण केली, पुस्तक वाचल्यापासून केली. मग पुस्तक वाचत होतो, मध्येच कॉल आला, तिकडे गेलात, ते एक्झिक्यूट केलं, काम पूर्ण केलं, फोन ठेवला. आणि तुम्ही असं नाही करत की फोनवर हां हॅलो हां बोलल्यानंतर तुम्ही जर हां 1 मिनिट थांबा, तसाच फोन ठेवला आणि तुम्ही येऊन पुस्तक वाचत बसला आणि तुम्हाला लक्षातच नाही तो फंक्शन तिकडे चालूच आहे, तो कॉल तिकडे चालूच आहे. असं शक्यतो नाही होत बरं का. मग तुम्ही काय करणार आहे, कॉल घेतला, ठेवला, आलं आणि इथे काम करत बसलाय. बघा आता मी तुम्हाला सांगतो, हा नॉर्मल गोष्ट आहे बरं का. मी तुम्हाला साधं एक्झाम्पल कसं सांगितलं बघा तुम्हाला. बघा, मेन फंक्शनमध्ये आलो. मी मेन फंक्शनला काय म्हणतो होतो माहिती का, मला आहे ना हे प्रिंट करून हवं आहे की काय, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट COVID-19. तर ह्याच्यामध्ये सिनारिओ असा सुद्धा होतो, काहींच्या डोक्यात आहे ना असं पण येऊ शकतं, सर आपण हे दुसरं फंक्शन कशाला लिहिलंय, हेच जर आपण इथे लिहिलं असतं पहिली लाईन तरी चालले असतं. हो, पहिली लाईन लिहिली असते ना मेनच्या आतमध्ये COVID-19 प्रिंट करायचं चालले असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, मी आवर्जून फंक्शन दिले. का माहिती आहे का, सुरुवातीला ना तुम्हाला एक बघायची आहे ना, एक सवय लागून द्या की अच्छा हे असे फंक्शन्स असतात. मेनच्या आतमध्ये फंक्शन नाही लिहिले, मेनच्या बाहेर लिहिले, मेनमधून ह्या फंक्शनला कॉल करायचा आहे आपल्याला. कारण की बघा ना, मी तुम्हाला असं म्हटलं होतं की कुठलंही कामं सुरू होताना मेनमध्ये होतात आणि मेनमध्येच येऊन संपतात. बरोबर आहे. मग आता थोडक्यात विचार करा, तुमचा दिनक्रम जरी पकडला ना, समजा तुम्ही काय काय करत असाल तर बघा लक्ष द्या, हे तुम्हाला पटलंच पाहिजे बरं का, कारण की हे तुम्ही करता अशा गोष्टी. ठीक आहे, थोडक्यात लक्ष द्या, सोपं आहे. योगेश निमकर आहे त्याचं नाव आहे, त्याने मला हा प्रश्न विचारला होता की कॉल म्हणजे नेमकं काय. तर मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो एकदम, अजून तुम्हाला कळेल. तर इथे कळलं नसेल, आत्ताचं एक्झाम्पलही कळलं नसेल तर अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा इथे कसं असतं, समजा माझं एक फंक्शन आहे, म्हणजे मी फंक्शन म्हणूया होम. होम नावाचं फंक्शन आहे बरं का, लक्ष आहे का सगळ्यांचं. फंक्शन होम म्हणजे काय, मी घरामध्ये आहे आता, म्हणजे हे मेन फंक्शन बघूया आपण. घरामधनं सगळी कामं सुरू करतो, म्हणजे झोपेतनं उठल्यापासून, म्हणजे युजली तुम्ही झोपता पण इकडेच आणि उठताही इकडेच, लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी राहता, समजा हॉस्टेल किंवा कुठे राहत असाल तर तुमचं घरच असतं तेवढ्या दिवसांसाठी. ठीक आहे, मग आता बघा तुम्ही काय करणार, तुम्ही उठल्यानंतर तुमचं जे काही कामं असेल ते तुम्ही आवरणं बिवरणं ह्या फंक्शनला कॉल केलेला आहे, ते फंक्शनची कामं पूर्ण झाली तर तुम्ही बघा एकतर ऑफिसला जात असाल और कॉलेजला असाल, तर आपण असं म्हणूया की आपण कॉलेजला जातो. ठीक आहे, कॉलेज माझं हे फंक्शन आहे. कॉलेजला जाऊन मी काय करतो, हे फंक्शन झालं. ठीक आहे, मग आता बघा मी काय म्हणतोय, माझं इथे आता मी इथं असं लिहितो की माझं आवरून झालंय. आवरणे नावाचं एक फंक्शन आहे. ठीक आहे, आता बघा पटपट पटपट लक्ष द्या. आता सोप्या सोप्या गोष्टी सांगतो तुम्हाला, एकदम भारी भारी एकदम मजेशीर असेल. आवरणे नावाचं फंक्शन झालं. ठीक आहे, सेमीकोलन. बघा आता मी हा ना असं काय केलंय, कॉल दिलाय, फंक्शनला कॉल दिलाय, म्हणजे मी काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. पण माझं फंक्शन सुरू कुठनं झालं, घरातूनच झालं. मग मी घरातच आहे. आता लक्षात ठेवा मी काय केलं, मग आवरणे नावाचं फंक्शन. आता बघा घराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. समजा तुम्ही आहे ना इथेच असं लिहिली, ही नाही का आपण अशी लाईन आतमध्ये लिहितो, समजा मी आता ही लाईन इथेच लिहितो, SOP आवरून झाले असं लिहितो बघा.
आवरून झाले. बघा हे कसं आहे मजेशीर एकदम बघा. ठीक आहे, चला मग बघा आता SOP आवरून झालं. SOP म्हणजे काय, तर ह्याचा मी शॉर्टकटमध्ये लिहिलंय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. ॲक्च्युली असं लिहू नका बरं का कधीच. मी ते आता माझ्याकडे जागा इकडे असं दाखवायला कंटाळा आलाय, या साईडला येऊन लिहा वगैरे, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. ठीक आहे, लिंक तोडू नका फक्त. ठीक आहे, SOP आवरून झाले असं म्हटलंय. आता हे माझं पहिलं काम झालं, मी प्रिंट केलं, मी फंक्शन होमच्या आतमध्येच आहे, माझं सगळं आवरून झालं. आता मला काय करायचं, घराच्या बाहेर पडायचंय, बरोबर का. मी मुद्दाम बाहेर फंक्शन नाही लिहिलं आवरून होण्याचं, का, कारण मी घराच्या बाहेर तुम्हीच आवरायला होतो, मी घरातच आवरत असतो. मग मी डायरेक्ट SOP लिहिलं. आता माझं सगळं आवरून झालं, मी तयारीनिशी उभा राहिलो, एकदम केस वगैरे विचारून आता मी कॉलेजला जाणार आहे. ठीक आहे, चला मग आता आपलं फंक्शन दुसरं आहे. घरच्यांसाठी कॉलेजला व्यवस्थित जाणे हे एक कामासारखंच आहे. म्हणजे घरच्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी व्यवस्थित कॉलेज करावं, कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थित शिकावं, कोडिंग वगैरे जे काही त्याचे विषय असेल, त्यानंतर त्याने लवकर चांगला पगाराचा जॉब लावावा, म्हणजे समाजामध्ये आमचं सुद्धा मान वाढेल. आणि तुम्हाला माहिती आहे की हे बाहेरच्या ह्याच्यामध्ये असंच आहे की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा कोणाला तरी सांगता ना की मला जॉब लागला आहे वगैरे, तर आहे ना आपले मित्र असं विचारतात की कुठल्या कंपनीत लागला आहे किंवा काय जॉब मिळाला आहे, काम काय मिळालं आहे. ज्यांना यातलं माहिती असतं ते असे प्रश्न विचारतात. पण ज्यांना आहे ना पैशांची म्हणजे बाकी खरं सांगायला गेलं ना आई वडिलांची याच्यात काही चूक नसते. कारण की आजूबाजूवाले काका काकू किंवा इकडची तिकडची जी लोक असतात ना ते डायरेक्टली विचारतात, अच्छा बरं झालं आता शशी जॉबला लागला का, बरं किती पगार देतात त्याला. ही गोष्ट पहिला येते. म्हणजे समाजात काय विचारलं जातं की बाबा पैसे किती मिळतात, याच्यावरनं ठरवलं जातं की तुम्ही हुशार आहात की काय. तुम्ही सांगितलं मला 10 लाखाचा जॉब, म्हणजे मला 10 लाखाचं पॅकेज मिळालं, तर लगेच असं 10 लाखाचं पॅकेज म्हणजे महिन्याला 80,000 ऑलमोस्ट झालं, क्या बात आहे, शशी खूप भारी जॉबला लागला आहे, असं तसं हे ते. मग घरच्यांनाही असं छान वाटतं की अरे चला आपण चांगलं शिकवलं होतं, चला हा करतोय चांगला असं. मग एखाद्याला समजा आहे ना 5-1 हजाराचा जॉब लागला असं सुरुवातीला, ठीक आहे, म्हणजे 5,000 महिना कोणतं ते इंटर्नशिप, लगेच ते समजून म्हणा हा बरं आहे जॉब लागला आहे, पण चांगले पैसे नाही मिळते. म्हणजे आमच्या पोराला लागलं तेव्हा जॉब त्याला 5 लाखाचं पॅकेज मिळालं, हे अशा गोष्टी होतात. मग आपण काय विचार करतो की चांगला जॉब वगैरे मिळाला पाहिजे. मग आता घरच्यांना कसं वाटतं कॉलेजला जाऊन आपण काहीतरी भारी करणार आहे, आपण असं समजूया की एक चांगला मुलगा आहे जो कॉलेजला जाऊन शिकणार आहे. ठीक आहे, मग आता बघा कॉलेजमधून तुम्ही काहीतरी आहे ना रिटर्न घेऊन येणार आहे. ठीक आहे, मी आता हे पुस्तक जरा, कॉलेज हे फंक्शन आहे बरोबर आहे का, रिटर्न काय घेऊन येणार आहे, नॉलेज घेऊन येणार आहे. ठीक आहे, पण युजली जी इंजिनिअरिंग कॉलेजला पोरं आहेत ना ती घरी येताना, म्हणजे इंजिनिअरिंग काय सगळीच पोरं घरी येताना काहीच घेऊन येतात. तुम्ही मला काय आणायला पाहिजे सर, की म्हणजे कॉलेजमध्ये PC आणायला पाहिजे, कॉलेजमध्ये रॅम आणायला पाहिजे, काय नेमकं आणायला पाहिजे, काही आणू नका, रिकाम्या हाती परत या, पण डोक्यामध्ये नॉलेज घेऊन नक्की या. ठीक आहे, ठीक आहे, तो जोकचं पार्ट आपण वेगळा घेऊया तो मुद्दा, काहीतरी असं समजू नका. वॉइड कॉलेज लिहिलं याचा आता काय, मी रिटर्न काही घेऊन येणार नाही, मी माझा रिटर्न येणार. बघा बरं, तुम्ही कॉलेजमध्ये गेला, या फंक्शनला कॉल केलंय, समजा मी इथे SOP लिहिलंय की मी काहीतरी शिकतोय. बघा हे आपलं रेग्युलर लाईफमधलं आहे, सगळं डेली रुटीनमधलं. मी काय करतोय, शिकतोय काहीतरी. ठीक आहे, शिकल्यानंतर कॉलेजला असं नाही म्हणत बिचारा नाही घेऊन आलास, झोप आता इथेच. तुम्ही कॉलेजमध्येच नाही थांबणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे, तुमचं तेवढे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही परत तिथेच जाणार आहे जिथनं तुम्ही आला होता. म्हणजे काय, तर तुम्ही घरी आला. कळलं का. म्हणून मी असं सांगतो, एक फंक्शनचा कॉल संपल्यानंतर ते फंक्शन तिथं रिटर्न होतं जिथून त्याला कॉल आला होता. बरोबर आहे का. म्हणजे इथून आपण कॉल केला होता घरातनं, मग आपण परत घरी जातो, मग याच्यानंतर जे काही टास्क असेल तर आता तुम्हाला सांगतो एवढं सिम्पल चाललंय ना. मी एकच एक्झाम्पल इथे सांगितलं, पण आहे ना काही टुकार मेंटॅलिटीची जी पोरं असेल ना ते लगेच असं होतं, कॉलेज सुटल्यावर आम्ही टपरीवर जातो. कशाला, तर आता तुम्हाला कळलं असेल काही लोक कशासाठी जातात टपरीवर, किंवा चहा प्यायला जातात, तर आम्ही चहा प्रेमी आहोत. तर मी असं म्हणतो की माझं काही फंक्शनचं काम आहे, कॉलेज संपलं म्हणजे कॉलेज सुटलं की सुटल्यानंतर मला आहे ना त्याच्यामध्ये घरी जाण्याच्या आधी एक काम करायला लागतं. म्हणजे माझं काय म्हणतं की मी चहाच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन नंतर घरी जाईल. मग आता बघा बरं, मग मी आता इथे लिहितो की चहा टपरी. बघा बरं का, हे खूप खतरनाक आहे. म्हणजे असं आपण जर असं म्हणायला गेलं, बघा माझं शिकून झालंय, शिकतोय, माझं कंप्लीट झालं तेवढं टास्क. मग मी काय केलं, कॉलेजच्या इथनं चहा टपरी नावाच्या फंक्शनला कॉल केला. मग आता बघा इथं वॉइड, परत फंक्शनचं नाव काय असेल, चहाची टपरी. ठीक आहे, मग मी चहाच्या टपरीवर गेलो. आता मी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काय करणार, मस्तपैकी चहा पिलो. ठीक आहे, बघा हे चहा आवडतो म्हणून मी चहाचं एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे, मग आता बघा चहा पिऊन झाला, आता मी विचार काय करणार आहे माहिती का, आता थोडक्यात बघा बघा ही चहाची टपरी कुठे होती माहिती का, कॉलेजच्या गेटच्या इथेच होती. पण माझं कसं म्हणणं आहे की मी कॉलेजला गेलो होतो, घरच्यांसाठी बघा ना मी चहाच्या टपरीवर गेलोय का, नाही. तर मी कुठे गेलो होतो, तर मी कॉलेजमध्ये गेलो होतो. तर कॉलेजच्या इथं मी काय केलं, कॉलेज संपलं नाहीये तो मी काय केला, हा टाईम आहे ना माझ्या कॉलेजच्याच टाईममध्ये इन्क्लूड केला, चहा पिऊन घरी जायचं.
मग मी काय केलं बघा, कॉलेजला गेलो, शिकलो, नंतर चहाच्या टपरीवर गेलो, चहाच्या टपरीवरचं काम झालं, तो रिटर्न कुठे येणार आहे, कॉलेजच्या गेटच्या इथे, ठीक आहे. आणि कॉलेजच्या इथे झाल्यानंतर तो काय बोला, आता माझं ॲक्च्युअल काम संपलं, आता मी कुठे जाणार, घरी जाणार. मग बघा इथे आला. पण एवढं कॉम्प्लेक्सिटी करायची नव्हती, म्हणून मी तुम्हाला एवढं सिम्पल सांगत होतो की इथे हे लिहायचं नाही, डायरेक्टली काय करायचं बघा, कॉलेजला कॉल केला, कॉलेजमध्ये गेलो, शिकलो आणि मी रिटर्न आलो, कारण की मला घरी यायचं होतं. मला कॉल कुठनं केला होता, फंक्शन होमपासून केला होता, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये दुसऱ्या फंक्शनला, म्हणजे जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल ते फंक्शन, तेव्हा तुम्ही त्या फंक्शनला काय करता, कॉल करता. कळलं असेल आता कॉल करणे म्हणजे काय, ठीक आहे. अशी बरीचशी एक्झाम्पल आहेत, फक्त बघा काय काय ठिकाणी ना असं होतं बरं का, की एखाद्या फंक्शनला कॉल केला तर ते फंक्शन आहे ना तिकडून तसंच हरवूनच जातं बघा. तुम्हाला सांगतो ते रिटर्न येऊन आहे ना त्या पहिल्या फंक्शनपर्यंत येतच नाही. पण तुम्हाला सांगतोय हे रिअल टाईम आणि आपल्या प्रोग्रामिंगमधला हा एक खतरनाक फरक आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, मी काय बडबडतोय ना याच्याबद्दल तुम्हाला सांगतो, ठीक आहे. थोडासा आधी हा कोड नीट करूया. आपला जो कोड होता इथं आधी मी तरी तो क्लास 7, ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये कर्ली ब्रेस आतमध्ये ही मेथड, ही दुसरी मेथड म्हणजे फंक्शन. जावामध्ये ॲक्च्युली फंक्शन्सला ना मेथड असं म्हणतात, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. तुम्ही असं म्हणजे कसं असतं, एक कन्व्हेन्शन असतात, कंपल्सरी गोष्टी नसतात. पण कसं कंपनीमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही जावामध्ये तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही आवर्जून फंक्शनला मेथड म्हणा, ही मेन मेथड आहे, हे लॉकडाऊन हे मेथड आहे, ठीक आहे. पण CCPP असाल तर त्यांना काय म्हणायचं की ही फंक्शन्स आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की फंक्शन्स आणि मेथडमध्ये काय फरक आहे, हा प्रश्न परत विचारू नका. तर मी परत सांगतो तुम्हाला, जावामध्ये फंक्शन्सला मेथड म्हणतात, C++ मध्ये फंक्शनला फंक्शन्सच म्हणतात. पण बघा फंक्शन म्हणजे काय, काम. तसंच ह्या मेथडचं पण हे काय काम आहे, म्हणजे याला तुम्ही फंक्शन म्हटलं तरी चालणार आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला कोणी चुकीचं म्हणणार नाही. पण कंपनीमध्ये कसं असतं, कन्व्हेन्शन फॉलो केले जातात, तर ते तसं यूज करतात, ठीक आहे. आपण काय करूया, जावाची पुस्तकं किंवा जावाचं डॉक्युमेंटेशन बघितलं ना तर त्यांनी फंक्शनला मेथड म्हटलेलं आहे. तर आपण डॉक्युमेंटेशन त्यांचं आहे, त्यांनी जावा बनवलं त्यांचं ऐकूया, ठीक आहे. मेथड म्हणायचं का मेथड म्हणूया, फंक्शन म्हटलं तरी कोणीही चुकीचं बोलणार नाही, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. चला मग आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो बरं का. कधी कधी कसं होतं, समजा मी एक फंक्शनमध्ये काम करतो, म्हणजे काय मी बुक वाचतोय बरं का, रीडिंग बुक असं चालू आहे. मला एक कॉल आला म्हणजे काय फोन कॉल म्हणून फोन कॉल आला. मी फोन कॉल आल्यानंतर मी काय केलं आहे, दुसऱ्या फंक्शनला गेलो, म्हणजे त्या फंक्शनवर जम्प केलं. इथे मी एक्झिक्यूट करायला लागलो. मी काय करतो आता कॉलवर बोलतोय, मला कॉलवर आहे ना तिकडून असं सांगितलं की लवकर आहे, मी इथल्या म्हणजे इथल्या बागेच्या इथे थांबलेली आहे, तू लवकर मला भेटायला आहे. बघा बरं का, ॲक्च्युली अपेक्षित कसं होतं, हे फंक्शन फोन कॉल झाल्यानंतर मी रिटर्न उरलेलं पुस्तक वाचेन असं होतं. पण आता इथे कसं होतं बघा, फोन कॉल आला, मी इथून आहे ना फोन कॉल घेतला, उचलला. मी ॲक्च्युली इथून रिटर्न यायला पाहिजे होतं बुक नावाच्या फंक्शनमध्ये, पण मी बुक नावाच्या फंक्शनमध्ये परत बसलो. मला इथनं सांगितलं भेटायला आहे. मग इथे फंक्शनचं नाव काय, भेटायला ये, ठीक आहे. भेटायला ये नावाचं फंक्शन. मग मी इथनं परत त्या फंक्शनकडे गेलो, भेटायला ये, ठीक आहे. या फंक्शनमध्ये काय काय केलं काय माहीत नाही. म्हणजे तिकडे गेल्यानंतर तिने सांगितलं हे खायला जाऊ, ते खायला जाऊ, इथेच वेळ गेला. मग नंतर मला एवढं असं झालं की आता चला कंटाळा आला. बघा बरं का, तुम्ही इथनं मधनं कॉल आला होता, मग तुम्ही काय करता, डायरेक्ट घरी आला, काहीच केलं नाही ना, पुस्तक वाचलं नाही केले. मग तुम्ही म्हणाल की सर ते रिअल टाईममध्ये हे फंक्शनने रिटर्न जायला पाहिजे होतं ना त्या फंक्शनला. हेच मी तुम्हाला सांगतोय, आपल्यामध्ये आपल्या लोकांमध्ये म्हणजे रिअल टाईममध्ये आणि एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हा फरक आहे. इथे कृतज्ञता हा शब्द ऐकला असेल, आपण एखाद्याला बोलतो नाही का, तू कृतज्ञता दाखव किंवा तू कृतज्ञ आहेस, म्हणजे काय अवघड वाटतं ते शब्द जर नाही ना, ठीक आहे, कळत असेल. कृतज्ञता म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती आपण असं म्हणतो की ह्याने मला हेल्प केले, ठीक आहे, तर मी ती लक्षात ठेवून नेक्स्ट टाइम आहे ना त्याला जेव्हा मदत लागेल ना तेव्हा तिला मी मदत करेन. म्हणजे याला म्हणतात उपकार केले तर मी त्याला परतफेड करेन असं असतं कृतज्ञता, ठीक आहे. काय करणार माहिती आहे का, त्याला वेळेला मदत केली पण ते आपल्या वेळेला कधीच मदत करणार नाही, तेव्हा उलट आपल्याला ऐकून नसतो बरं तुला मदत असं होतं. मग तेव्हा आपण म्हणतो ह्याला तेव्हा मदत केली होती, हा आपल्या बरोबर पलटी मारली. मग अशा लोकांना आपण लक्षात ठेवतो की अरे हां कृतज्ञ. लक्षात ठेवा, आपल्या रिअल टाईममध्ये असं होऊ शकतं पण फंक्शनमध्ये कधीच असं होत नाही. बघा, जेव्हा एखाद्या फंक्शनला एका फंक्शनच्या आतमधनं कॉल केला जातो तेव्हा त्याचं काम संपल्यानंतर ते त्या फंक्शनकडे परतच, ठीक आहे. अनटिल अँड अनलेस इकडं काहीतरी एक्सेप्शन आलं, म्हणजे समजा की इकडं काहीतरी एरर आला,
तरच ते तिथनं बाहेर पडतं, अदरवाईज ते रिटर्न येतच. ठीक आहे. एक एक्झाम्पल सांगतो, वाईट एक्झाम्पल आहे, मॅथ करू नका जसं तसं, म्हणजे खूप खराब आहे, घरच्यांना तर अजिबात दाखवू सुद्धा नका. ठीक आहे. कसं माहिती आहे का, कधी कधी असं होतं, आपण होम नावाच्या फंक्शनमधून निघालो, आपलं कसं म्हणणं आहे, मी जॉबला चाललो, मग जॉबला गेल्यानंतर मी काय करणार आहे, तिथे काम करणार आहे. मग आता बघा, मग माझं जॉबला जाण्यापूर्वी फंक्शन, मी जॉबला चाललो आहे हे फंक्शन आहे, बरोबर का. जॉबला जाणार होतो, कॉल करणार होतो, तेवढ्यात आहे ना काय झालं, मी जॉबवर गेलो, इथे अटॅक आला. काम करत होतो बरं का, इथे काम करता करता अटॅक आला जॉबमध्ये. बघा ना, मी इथं डायरेक्ट गायब, मी इथं रिटर्न आलोच नाही, घरची वाट बघत बसते. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल त्या वस्तू, मग हे काय झालं, तर इथे मी जॉबला गेलो होतो, मी काम करत होतो आणि ह्या लाईनला मला अटॅक आला, मी कोड करता करता गेलो. थोडक्यात विचार करा ना, इथे एक्सेप्शन आलंय, मला थोडीच माहिती होतं की असं होणार आहे, म्हणजे हे रन टाईम एरर किंवा रन टाईमला एक्सेप्शन आलं, मला काय माहिती असं होणार आहे. तर तसं होणार असतं तर मी आधीच काळजी घेतली असते थोडंफार, पण काळजी तरी कशी घेणार म्हणा, काय काय एक्सेप्शन असेल तर ते हँडलच करू शकत नाही. ठीक आहे. मग तिथे एरर येणार आहेतच. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग असं जेव्हा झालं ना, तर तिथनं कॉल जातो. अदरवाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक फंक्शनमध्ये कसं असतं बघा, जर फंक्शनला कॉल केला, ते फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर परत त्याच फंक्शनकडे येतं जिथनं त्याला कॉल आला होता. लक्षात ठेवा. आता माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. ठीक आहे. सगळ्यांना सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. चला मग आता मी काम करतो, कॉलच्या गोष्टी जर कळलेल्या असेल तर मी कोड एक्सप्लेन करायला लागतो. हे नेमकं कोड कसं आहे, याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, अजून गोष्टी तुम्हाला टाईप करून पण दाखवतो, आजच्या कोडमध्ये पण दाखवतो की हे नेमकं हे असंच का लिहिले, असं नसतं लिहिलं तर काय फरक पडला असता, हे सगळं सांगणार. ठीक आहे. हा कोड लिहू नका, आता ऑलरेडी हा कोड दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. त्या कोड काय घ्यायची गरज नाही. आता एक काम करूया आपण, सेम टू सेम कोड घेऊन समजवण्यापेक्षा मी दुसरा कुठला तरी कोड घेतो. ठीक आहे. म्हणजे आता हा ॲक्च्युली कोड चांगला आहे, पण ठीक आहे, आपण एक काम करूया, दुसरा कुठला तरी कोड घेऊया. म्हणजे सेमच, जर एखाद्याला असं नको आहे, फक्त मला असं टेन्शन कसं येतं माहिती का, ज्या मंडळीने हा कोड नीट बघितलेला असेल ना, त्यांना दुसरा कोड जरा वाटताना असं वाटू शकतं की हा कोडमध्ये चेंज केला आहे का, म्हणजे जर लॉकडाऊनवाला कोड असेल तर तो असा लिहायचा असतो आणि एक्झाम्पलमध्ये दुसरा कोड लिहिला तर तो असा लिहायचा, असं नसतं बरं का. तुम्ही तुमच्या वेने कोड लिहू शकता. म्हणजे फक्त कसं असं माहिती का, प्रत्येक कोडचं लॉजिक वेगवेगळं असू शकतं, म्हणजे तुम्ही तुमच्या वेने लॉजिक लावू शकता, तुम्ही कसंही कोड लिहू शकता. ठीक आहे. अल्टिमेटली एम काय असं, आउटपुट मला हे पाहिजे, ते बरोबर आलं पाहिजे, असं गोष्ट असतात सगळं. ठीक आहे. थोडंसं विचार करूया. आता बघा, सोप्यात सोपा कोड घेऊया आपण एकदम, नाही का, मी आपल्याच ह्याच्यातला कोड घेऊन टाकूया, म्हणजे जे आपण डेली याच्यामध्ये रुटीनमध्ये जे काही करतो ते. ठीक आहे. समजा आपण आता बघा काय करूया कोडमध्ये, तुम्ही क्रिकेट खेळायला गेलाय. ठीक आहे. समजा तुम्ही क्रिकेट खेळायला गेलाय, डायरेक्टली असं म्हणूया की आता तुम्ही घरात आहात, काहीतरी काय होम स्वीट होम. ठीक आहे. SOP, म्हणजे मी एका मेन फंक्शनमध्ये आहे, तर मी असं सांगेन की मी घरी बसतोय, माझ्या मित्राने कॉल केला की क्रिकेट खेळायला येतोय का, मग मी काय केलं, क्रिकेट खेळायला चाललो, मग प्लेइंग क्रिकेट किंवा प्ले क्रिकेट और क्रिकेट खेळूया नावाच्या फंक्शनला मी कॉल दिला. मग मी तिकडे काय करणार, क्रिकेट खेळणार, ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळणार, माझं क्रिकेट खेळून झालं की मी परत कुठे येणार, माझ्याच घरी परत येणार. ठीक आहे. चला मग तसंच्या तसं मी कोड लिहून दाखवतो तुम्हाला. बघा, आत्ताचा जो सार्सचा कोड आहे ना, तो तसाच आहे. ठीक आहे. पण मी आता इथे वेगळा कोड लिहितो, ज्याच्यामध्ये मी रुटीन नावाचा कोड लिहितो. ठीक आहे. थोडक्यात लक्ष द्या बरं का, क्लास रुटीन. ठीक आहे. आता या रुटीन नावाच्या कोडमध्ये बघा, म्हणजे एक माझं डेली रुटीन कसं आहे याच्यावरती मी कोड लिहितो बरं का. मग आता इथे थोडंसं लक्षात ठेवा, जावामध्ये एक गोष्ट असते बरं का, की तुम्ही आहे ना, क्लासचं नाव हे नेहमी कॅपिटलच लिहावं, कंपल्सरी नाही. परत एकदा, हे कन्व्हेन्शन आहे, स्मॉल लिहिलं तर चालत नाही असं नाही, पण आपल्याला ती सवय लावून ठेवा, प्रत्येक क्लासचं नाव कॅपिटल लिहायचं. ठीक आहे. रुटीन. आता बघा, मी आता एक सांगतो, लॉकडाऊन नाही असं कन्सिडर करा आणि आपलं रुटीन काय काय असू शकतं त्याच्यावरती आपण कोड लिहूया. थोडंसं सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि कसा कोड असेल बघा, मी इथे लिहितो, वॉइड क्रिकेट खेळूया. हे मी मुद्दाम असं लिहितो बरं का, मग प्लेइंग क्रिकेट लिहू शकलो असतो, पण हे कसं आहे, तो आपल्या मना नाही जाणार ना तिथे. पण हां, हे काय बरं का, कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर असलं लिहू नका बरं का, ते बोगसमध्ये मेसेज टाईप करतो का रे मित्राला, असं होईल तो. ठीक आहे. थोडंसं, पण हे जरा जास्त आत्ता शिकताना कसं या गोष्टी मॅप होतील ना, म्हणून मी तसं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. क्रिकेट खेळूया नावाच्या फंक्शनला मी कॉल करणार. ठीक आहे. तर मग मी याच्या आतमध्ये लिहितो की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN. ठीक आहे.
आणि इथं काय दिले, क्रिकेट खेळतो. ठीक आहे, क्रिकेट खेळतोय. आणि याच्या इथे काय दिलंय, फंक्शनचं नाव काय, क्रिकेट खेळूया. आता फंक्शन आणि मेथड याच्यातल्या गोष्टी तुम्हाला कळत असेल. मी मेथड म्हटलं तरी सेम आहे, फंक्शन म्हटलं तरी सेम आहे. ठीक आहे, पण माझ्याकडनं युजली जावा शिकवताना मेथडच येईल बरं का. मग मी आता मुद्दाम फंक्शन का बोलतोय माहिती आहे का, कारण तुम्हाला ते कॅच व्हावं, त्या गोष्टीचं रुटीन बसावं म्हणून. अदरवाईज मी सी मध्ये असेल तर मी फंक्शनच बोलतो, सीपीपी मध्ये असेल मी फंक्शन म्हणतो, म्हणजे मेंबर फंक्शन असेल तिथं मेंबर फंक्शनच म्हणतो. ठीक आहे, इकडे मी मेथडच म्हणणार आहे माहिती आहे का. पण आता तुम्ही ती सवय करून घ्या, लेक्चर सगळे बघितलेले असेल. ठीक आहे, असं नाही की मधनं उठून कुठलं तरी लेक्चर बघताय. ठीक आहे, असं करू नका प्लीज, थोडंसं लक्ष द्या. चला मग आता इथे परत क्रिकेट खेळूया. कुठनं खेळतोय तर मी आधी पहिलं माझं फंक्शन लिहिणार आहे. आता इथे होम नावाचं फंक्शन तर नाही लिहू शकत, इथे मेन नावाचं फंक्शन लिहूया. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. फक्त याचा मेन आहे ना, तो आधीपर्यंतचे मेन आपले कसे कसे होते बघा, एकदा इथे दाखवतो. आपला सी मधला मेन कसा होता रे, व्हॉइड मेन. सीपीपी मधला मेन इंट मेन होता. आणि जावा मधला मेन बघा ना. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये सुद्धा मेनला आहे ना, आता इथं बघा ना, मेन मोकळा आहे, इथे बॉक्स काहीच नाही, याच्या आतमध्ये पॅरामीटर काहीच नाही. पॅरामीटर म्हणजे काय हे पण पुढे सांगणार आहे, पण आता थोडंसं लक्ष द्या. ज्यांना असं होईल की आता मी पॅरामीटरबद्दल बोलायला लागलो ना, तर काही मंडळी ज्यांना इथलं थोडंफार नॉलेज असतं, म्हणजे नाही का अर्धवट नॉलेज आपण असं म्हणूया की थोडंफार माहिती असतं की हा या मेन मोकळा नसतो, याला अजून पॅरामीटर देऊ शकतो, ती लगेच मंडळी असं होते. हां, जसं जावातल्या मेनला पण पॅरामीटर असतो ना, तसाच इकडच्या मेनला सुद्धा पॅरामीटर देता येतो. हो, देता येतो, हे मलाही माहिती आहे, आपण सांगू शकतो. पण आहे ना, काही मंडळी अशी आहेत की ज्यांनी C++ शिकलेलं नाही, डायरेक्ट जावाला आले. म्हणून मी फक्त एवढं सांगतोय, तुम्ही असाही मेन लिहू शकता बरं का. युजली आपण असाच लिहितो, पण जेव्हा तुम्ही कमांड लाईन आर्ग्युमेंट वापरता ना, म्हणजे कमांड लाईनवरनं टर्मिनलवरनं तुम्ही जेव्हा इनपुट देता ना प्रोग्रामला, तेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने मेन लिहावं लागतं. ठीक आहे, तर मी जावामधला मेन असतो ना, तर याच्यामध्ये जे असं लिहिलं जातं बघा, स्ट्रिंग हा क्लास आहे म्हणून बघा ना, याचा एस कॅपिटल काढला मी, स्ट्रिंगचा ॲरे ARGS. ठीक आहे, आणि हा कर्ली ब्रेस इथे, हा जावामधला मेन आहे. CPP मध्ये असा लिहितात, सी मध्ये असा लिहितात. मग तुम्ही हे छोटं आहे सर, की एवढं मोठं का, तेच सांगणार तुम्हाला. कारण तुम्हाला कळत असेल ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक काय माहिती का, ह्या दोघांना OS रन करणार आहे, म्हणजे OS कॉल करणार आहे या फंक्शन्सला. पण आपल्या मेन मेथडला, या जावातल्या मेन मेथडला OS कॉल नाही करणार, JVM कॉल करणार आहे. मग JVM काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम C++च्या कोडला असं म्हणत असेल, पण मी इथे ऑपरेटिंग सिस्टीम जावाच्या कोडसाठी ऑपरेटिंग सिस्टीम मी आहे, तर मला असाच मेन पाहिजे, तर मग तसंच मेन द्यावं लागतो. ठीक आहे, लक्षात आलंय, कळलं इथंपर्यंतचं. चला मग आपण पुढच्या पॉईंटवर जाऊया. चला बघा, आता इथे मी क्रिकेट खेळतोय नावाचं फंक्शन लिहिलंय. आता मी इथे एक SOP लिहितो अजून एकदा, सिस्टीम डॉट आउट डॉट println. बघा बरं का, आता मी असं लिहितोय, कुठे रे सध्या, होम स्वीट होम असं म्हणूया. ठीक आहे, होम स्वीट होम. मी घरी बसलो निवांत की मला काय टेन्शन नाही, आता मजेशीर चालू आहे, कारण सुट्ट्या आहेत मला, कॉलेज बिलेज काहीच नाही. तर मग मला मित्राचा कॉल आला की क्रिकेट खेळूया. ठीक आहे, मग मी काय केलं, क्रिकेट खेळूया आलं की मी फंक्शनला कॉल केला, कुठल्या, क्रिकेट खेळूया नावाच्या फंक्शनला कॉल केला. आता तुम्हाला माहिती असेल, लक्षात ठेवा, जर तुम्ही तिथून डायरेक्टली असा कॉल केला, क्रिकेट खेळूया, तर हे चालत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या आतमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही क्लासच्या आतमध्ये बोलले का, जावा सांगतं की तू डायरेक्टली तुझ्या ह्याच्याकडे जरी फंक्शन्स असतील तर त्याला डायरेक्टली कॉल करू शकत नाही. हे डोक्यात ठेवा. का माहिती आहे का, कारण तुम्ही एका फंक्शनच्या आतमधून दुसऱ्या फंक्शनला कॉल करताय. ठीक आहे, मग तुम्ही बाहेर चाललाय ते, खरं तर या क्लासच्या आतमध्ये जरी असेल ना, तरी आत्ता थोडंसं डोक्यात ठेवा की मी जर असा कोड लिहिला तर मला कोडला प्रॉब्लेम येणार आहे. तर तो काय प्रॉब्लेम येणार आहे हे मी तुम्हाला कोड टाईप करताना, जेव्हा मी हा कोड टाईप करेन ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की इथे नुसतं असं लिहिलं की काय प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला हे पण सांगून ठेवतो की हा डायरेक्टली असं तुम्हाला सांगणार आहे की असं मी कॉल करणारच नाही.
हे कारण की आहे ना कसं असतं, हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे. आता तुम्हाला परत प्रश्न पडतील स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक मधला फरक काय. बघा ना इथे दिसतंय का, हे स्टॅटिक लिहिलेलं आहे, याच्या इथे स्टॅटिक कुठे लिहिलंय का, नाही. तर अशा फंक्शनला डायरेक्टली कॉल करता येत नाही बरं का नॉन स्टॅटिकवाला. मग स्टॅटिक असेल तर ते आपण बघूया करता येतं का कॉल स्टॅटिक लिहिल्यानंतर. आजच्या दिवसामध्येच ते सगळं होईल. तर मी म्हटलं ना आजचं लेक्चर थोडं लेंदी असेल आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की ज्या अंगावर आल्यासारख्या वाटतील, पण मी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असेल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, थोडंसं पेशन्स ठेवा आणि नीट लक्ष द्या. ठीक आहे, चला मग आपल्याला नंतर JVM बघायचे. ठीक आहे, बघूया आपण नंतर काय होतं. चला मग आता लक्ष द्या. system.out.println होम स्वीट होम. त्याच्यानंतर मला क्रिकेट खेळायसाठी कॉल आलाय. तर मला माहिती की असं चालत नाहीये सध्या तरी, आपण असं लिहिलंय. आपण काल कसं केलं होतं रे, बघा ही लाईन नव्हती लिहिली अशी. आपण काय केलं, ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला होता. आता सगळ्यांना माहिती असेल ऑब्जेक्ट कसा बनवतात. क्लासचं नाव आपल्या रुटीन, आणि मी काय करतोय प्ले म्हणजे ऑब्जेक्ट. मी काय करणार आहे, खेळायला जाणार आहे. ठीक आहे, तर प्ले लिहिलंय, ऑब्जेक्टचं नाव काल कोरोना लिहिलं होतं, सार्स कोरोना असं. आता इथे हे नाव तुम्ही काही देऊ शकता, तुम्ही स्वतःचं नाव लिहा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे नाव जे क्लासचं नाव असतं तेच पाहिजे, कारण त्याचाच आपण ऑब्जेक्ट बनवतो. बघा रुटीन प्ले न्यू रुटीन. ठीक आहे, रुटीन प्ले इज इक्वल टू न्यू रुटीन. ठीक आहे, आता जेव्हा मी ऑब्जेक्ट बनवेल तेव्हा काय होईल रे, या क्लासचा काय बनणार आहे, गोळा बनणार आहे. काल मी तुम्हाला सांगितलं बरं का. आणि याच्या आतमध्ये काय काय येणार आहे, पहिला ऑटोमॅटिकली काय येणार आहे, कन्स्ट्रक्टर. बरोबर का. आता या कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतं, म्हणजे इथेच काय नाव असेल याचं, कन्स्ट्रक्टरचं रुटीन. ठीक आहे, आणि मेथड काय आहे, क्रिकेट खेळूया नावाची मेथड आहे, क्रिकेट खेळूया. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टच्या आतमध्ये असं झालं. प्लस अजून आता तुम्ही म्हणाल की मेन मेथड नाही का इथे, तर असं ऑब्जेक्टच्या आतमध्ये मेन मेथड नाही आहे, कारण ती स्टॅटिक मेथड आहे, ते नंतर सांगेन का नाही आहे वगैरे. ठीक आहे, मग आता हे दोन झाल्या, कन्स्ट्रक्टर झाला, क्रिकेट खेळूया झाला. ठीक आहे, आता थोडक्यात लक्ष द्या रे, हे दोन गोष्टी आहेत. म्हणजे आपण हे जेव्हा अशी लाईन लिहितो ना तेव्हा एक गोळा बनतो. आता तुम्ही डोक्यात नक्की आणलं असेल, कालचं जर लेक्चर नीट बघितलं असेल, नीट 100%, तर मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक फंक्शनला रन होण्यासाठी किंवा प्रत्येक मेथडला रन होण्यासाठी स्टॅक फ्रेम लागते. आणि जर तुम्ही हे ऑब्जेक्ट जर मेनच्या आतमध्ये बनवत असाल तर हा गोळा कोणाच्या स्टॅक फ्रेमवर जाणार, मेनच्या स्टॅक फ्रेमवर जाणार. बरोबर, तुम्ही हेच इथेही घेऊ शकता. ठीक आहे, मग फक्त कॉल देताना त्याच्यामधनंच त्याला कॉल देत बसू नका, नाही तर तो रिकर्सिव्ह कॉल आहे, म्हणजे स्वतःमधनंच स्वतःला कॉल दिल्यासारखं. ते काय असतं हे पण पुढे सांगणार आहे. बरेचसे सिनारिओ आहेत, आत्ताच घाई करू नका. मी ज्या वेळेने शिकवतोय तेवढं तर नक्की मी आतापर्यंत एवढ्या लोकांना शिकवलं. ठीक आहे, म्हणजे मी विचार केला असेल ना की कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी पुढे पुढे येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे असं काही नको करू. मास्तरनी हे नाही सांगितलं सर मी ह्याच्या आतमधून ह्याला कॉल केला तर काय होईल. आता लक्षात ठेवा, जर आहे ना तुम्ही तुमच्या आतमधून स्वतःला कॉल केला तर ते रिपीट स्वतःलाच कॉल करतात. बघा ना, इथनं यालाच कॉल केला, हा काय करेल, कॉल करेल परत तिथंच येईल आणि संपून जाईल एकदाचा. ठीक आहे, म्हणजे दमून जाईल आणि संपून जाईल, मरून जाईल. मग असं असतं, म्हणून दुसऱ्या फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनला कॉल केला जातो, त्याच फंक्शनमधून त्याच फंक्शनला कॉल केला जातो ना. सी मध्ये बघितलं असेल तुम्ही तर रिकर्शन नावाचा टॉपिक आहे C++ मध्ये, तर रिकर्शन करता येतं. पण जेव्हा तुम्हाला सांगेन की काय सी नव्हतं. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे रिकर्शन ह्याच्यात सुद्धा आहे, लागतं, फक्त आपल्याला बघायचं आहे, नंतर बघायचं, आत्ता काही करू नका. ठीक आहे, जे लोकांनी मी कोणासाठी सांगितलं, ज्यांना रिकर्शन हा शब्द ऑलरेडी माहिती आहे, ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांना काय आपण काय ऐकलंच नाही रिकर्शन नावाचं. ठीक आहे, सो लक्ष द्या. ही लाईन लिहिली, हे काय बनवलं, ह्याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट बनवणे असं म्हणतात. ठीक आहे, मग आता बघा मी काय केलं, प्ले ऑब्जेक्टचं नाव डॉट कोणाला कॉल करणार आहे, क्रिकेट खेळूयाला कॉल करणार आहे. क्रिकेट खेळूयाचं स्पेलिंग जसं त्या तसं टाका बरं का, इथलं स्पेलिंग आणि इथलं स्पेलिंग वेगळं नको आहे. ठीक आहे, असं झालं. बघा बरं, आता तुम्हाला माहिती आहे मी मगाशीच सांगितलं होतं, जेव्हा इथे कॉल येईल मी काय केलंय, हा फंक्शनला कॉल केलाय, जेव्हा ह्याचं काम संपेल तो कुठे येईल रे, ज्याने त्याला कॉल केला होता त्याच्याकडे परत येईल. कारण हे प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्यासारखं काय नाही, आपण काय करतो विसरून जातो. हे विसरत नाही, मला कोणी कॉल केला होता त्याच्याकडेच परत जातो. तुम्ही म्हणा सर मी समजा इथलं क्रिकेट खेळूया मग अजून एका फंक्शनला कॉल केला, तर तो काय करेल, त्या फंक्शनला जाईल, तिथलं काम करेल आणि लक्षात आले की मला कोणी कॉल केला क्रिकेट खेळूया, मग तो तिथेच परत येईल. मग ह्याचं काम संपलं की मग हा परत तिथे जाईल ज्याने त्याला कॉल केला. कळलंय का, सोपं आहे बरं का. आता मला सांगा रे, सार्स इथं लिहिलेला कालचा कोड आणि आजच्या कोडमध्ये कुठे कुठे फरक आहे, फरक कुठेच नाही. तर कम्पेअर करूया काय काय कुठे कुठे होतं. बघा, रुटीनच्या जागी काय होतं, सार्स होतं. क्रिकेट खेळूया नावाच्या फंक्शन जागी लॉकडाऊन नावाचं फंक्शन होतं. क्रिकेट खेळतोय हे डबल कोट मधल्या लाईनच्या इथं COVID-19 होतं.
हे मेन सेम होतं, ही लाईन याच्या आतमध्ये ही लाईन आपण लिहिली नव्हती, आज आपण अशीच एक्स्ट्रा लाईन ऍड केली कारण आपल्याला प्रिंट करायचं आहे. काल एकच लाईन प्रिंट होत होती, आता 2 लाईन प्रिंट होतील आज टर्मिनलवरती. मग पहिली लाईन काय होणार, होम स्वीट होम. दुसऱ्या लाईनला काय बनवतोय मी, ऑब्जेक्ट बनवतोय म्हणजे गोळा बनवतोय. हा गोळा कुठेतरी जाणार आहे, त्याला जागा मिळणार आहे. ठीक आहे, कळलं का, लक्षात ठेवा. आता बघा मी मगाशी तुम्ही जर नीट नोटीस केलं असेल ना, मी असं सांगितलं तुम्हाला ही स्टॅक फ्रेम आहे, बरोबर आहे का. म्हणजे आता सध्या मी ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय, तर बनवलाय कुठं, मेनच्या स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये. म्हणजे गोळा कुठे जाणार, तर मेनच्या स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये. खरं तर मी हे वाक्य बोललोय कारण की C++ची ज्यांना सवय लागेल, म्हणजे मी 2 कोड शिकवले, सीचा आणि CPPचा, बरोबर का, त्यांना लक्षात कसं येत असेल, हां स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये हा गोळा बनणार. पण जी मंडळींना थोडंफार ऑलरेडी जेव्हा माहिती असेल त्यांना कळत असेल हा न्यूने बनवलेला ऑब्जेक्ट आहे, हा स्टॅक फ्रेममध्ये नाही जात. पण आत्ता सध्या तरी आपण काय शिकायचंय, स्टॅक फ्रेमवरच जातो असं समजा, लक्षात ठेवा. पण खरं सांगायला गेलं तर आत्ता सांगून पण ठेवतो की हा स्टॅक फ्रेमवर जात नाही, हा गोळा बनताना हीपवर बनतो. पण त्याचा जो पॉइंटर असतो ना तो स्टॅक फ्रेमवरच असतो मेनचा. ठीक आहे, मग तुम्ही म्हणा हे हीप काय, स्टॅक फ्रेम काय, स्टॅक फ्रेम माहिती आहे आम्हाला, हा ठीक आहे, जावामध्ये पण स्टॅक फ्रेम असेल, स्टॅक असेल. पण हा हीप कुठून आला, जसं सीमध्ये त्या ह्याच्यामध्ये 4 बॉक्समध्ये एक हीपचा बॉक्स आहे, तसं जावाकडे पण आहे का, JVM पण आहे का, येस JVM पण आहे. मग न्यूने केल्यानंतर हीपवर जातं. सांगा बरं C++मध्ये न्यू तिकडे कधी जातं हीपवर, जेव्हा मॅलॉक करतो तेव्हा. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, परवाच्या लेक्चरला पण सांगितलं होतं. ठीक आहे, लक्ष द्या. चला मग आता एक काम करूया, तिथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असेल, सोप्या गोष्टीत, अवघड नाही. हळूहळू हे सगळे लेक्चर आहेत ना आता जे मी बोलतोय हे परत ह्या गोष्टी सारख्या येत राहणार, कारण फंक्शन नावाचा परत एक टॉपिक आहे पुढे. ठीक आहे, सो आत्ता काय करायचं आपल्याला, हे लेक्चरमध्ये आपल्याला हे कव्हर करायचं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन वगैरे काय. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय सगळं. ठीक आहे, लक्ष द्या. चला मग आता एक काम करूया आपण, हा आहे ना कोड एकदा बघूया की कसा कसा एक्झिक्यूट होणार आहे. चला पहिल्यांदा आहे ना मेन पासून सुरुवात होते, हे सगळ्यांना माहिती आहे. मेन मध्ये आला, मेन मध्ये काय होणार आहे, होम स्वीट होम प्रिंट होणार आहे. नंतर आला हा ऑब्जेक्ट बनवला, ऑब्जेक्ट बनवल्यानंतर फंक्शनला कॉल केला, तो काय करणार, फंक्शनला जाणार आणि क्रिकेट ठेवतोय प्रिंट करणार. काम झाल्यानंतर कर्ली ब्रेस दिसला, तो बोला म्हणजे काम झालं, मी रिटर्न येईल आणि काय करेल, पुढच्या लाईनला एक्झिक्यूट करेल. पुढच्या लाईनला काहीच नाही, कर्ली ब्रेस आहे. मेन म्हणतो माझं पण काम झालं, जेव्हा म्हणतो ओके म्हणजे तुझा प्रोग्राम संपला, कारण मेन मध्ये सुरू होतो आणि मेन मध्येच संपतो. सगळं काम संपलं. मग आता तो होतो अच्छा असं आहे का, म्हणजे कोडमध्ये मला प्रिंट होताना काय काय दिसतं, होम स्वीट होम आणि क्रिकेट खेळतोय. आत्तापर्यंत मी जेवढं बडबडलोय जर कळलेलं नसेल तर आता ऐकून झालं असेल तर पहिल्यापासून परत लेक्चर ऐका. कारण मी आता काय करणार आहे, थोडा पॉज घेणार आहे, कोड तुम्हाला टाईप करून दाखवणार आहे आणि परत रिटर्न पुढच्या पॉईंटला जाणार आहे की हे असं का लिहिलं जातं. ठीक आहे, म्हणजे ह्याला कोण कॉल करतं, JVM कॉल करतो ना, मग JVM ह्यालाच कॉल कसा करतो आणि हे लिहिताना हे असं का लिहिलं. ठीक आहे, लक्ष द्या. चला आता लिहिलेला कोड जसा तसा टाईप करूया आपण. ठीक आहे, थोडं मोठं करतो. ठीक आहे, आता बघा मी आता इथे लिहितो डेली रुटीन नावाचं एक फाईल बनवतो, डेली रुटीन. ठीक आहे, माझं डेली रुटीनच बनलं सुट्टीच्या दिवसामध्ये हे. ठीक आहे, VIM डेली रुटीन डॉट जावा. ठीक आहे, ही फाईल लिहिली मी, एंटर केलं, आतमध्ये आलो एडिटरमध्ये. आता लिहितो क्लास रुटीन. ठीक आहे, आतमध्ये आलो, क्लासच्या आतमध्ये आलो. पहिले माझे काय मेथड आहे, व्हॉइड क्रिकेट खेळूया. बघा खेळूया झालं, खेळूया. ठीक आहे, चला म्हणजे सवयीप्रमाणे झालं ॲक्च्युली. ठीक आहे, चला इथे बघा मग काय लिहिलेलं आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN. ठीक आहे, आता इथे आलो आतमध्ये, इकडे लिहिलं क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळतोय. ठीक आहे, मग आता मी पुढच्या लाईनला आलो मेनमध्ये. ठीक आहे, मेन लिहायचं मला, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये स्ट्रिंगचा ॲरे ARGS. ठीक आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे, मी पुढे सांगेन नाही. ठीक आहे, परत एक माझ्याकडे लाईन आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये काय करणार आहे, इथे होम स्वीट होमवाली लाईन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN. ठीक आहे, ही लाईन आहे. मग मी इथे डबल कोटमध्ये लिहितो, काय लिहिणार आहे, होम स्वीट होम. ठीक आहे, आता हे प्रिंट होईल आधी. ठीक आहे, मग मी नेक्स्ट लाईनला काय करणार आहे, आता ऑब्जेक्ट बनवणार आहे, रुटीन. काय लिहिलं मी तिथे, प्ले नावाचं हे लिहिलं. इथे काय देऊ शकता नाव तुम्ही, परत न्यू रुटीन. ठीक आहे, मग पुढे प्ले डॉट काय कशाला कॉल द्यायचं आहे, क्रिकेट खेळूया नावाच्या फंक्शनला. मला ते दोन्ही स्पेलिंग सेम असतील. ठीक आहे, क्रिकेट खेळूया.
चला आता ह्याला रन करूया. पण रन करायच्या आधीच आपण विचार करायला पाहिजे आउटपुट काय येणार आहे. सुरुवात कुठून होणार, मेनपासून. मेनमध्ये आलो, पहिला प्रिंट होईल होम स्वीट होम, नंतर काय होईल ऑब्जेक्ट बनेल, नंतर काय होईल प्ले डॉट क्रिकेट खेळूया नावाच्या मेथडला कॉल होईल. ठीक आहे, मेथडला कॉल झाल्यानंतर याची स्टॅक फ्रेम पुश होईल आणि इथे काय होईल क्रिकेट खेळतोय प्रिंट होईल. याचं काम झाल्यानंतर हा कुठे जाईल, जिथनं त्याला कॉल आला होता त्याच्या नेक्स्ट लाईनला. बघा बरं, तिथनं कॉल आला होता याची नेक्स्ट लाईन काय, कोड संपला मेनचा. मेन म्हणतो माझा कोड संपला, तो जेएमला सांगतो कोड संपला रे माझा. जेएम काय होतो आपल्या प्रोग्रामला फिनिश करून टाकतो. ठीक आहे, चला मग आता बघा बरं हा कोड कंपाईल करूया. कंपाईलरचं नाव जावाचं सगळ्यांना माहिती असेल, जावा सी हे नाव आहे कंपाईलरचं. ठीक आहे, मग चला कंपाईल करूया. जावा सी डेली रुटीन डॉट जावा. ठीक आहे, त्यानंतर मी एंटर करतोय, काय होईल त्यानंतर डॉट क्लास फाईल बनेल. डॉट क्लास फाईलचं नाव आणि माझ्या क्लासचं नाव सेम असतं. म्हणजे माझं आता डॉट क्लास फाईलचं नाव काय आहे, रुटीन डॉट क्लास. ठीक आहे, चला मग आपण काय करूया, रन करूया. त्याच्या आधीच त्याने मला काहीतरी सांगितलं की बघा लक्ष द्या, क्रिकेट एरर दिलाय कॅनॉट फाइंड सिम्बॉल, आणि ते सांगते की बाबा प्ले डॉट क्रिकेट खेळूया असं ते म्हणते, व्हेरिएबल प्ले ऑफ टाईप रुटीन. ठीक आहे, चला मग आता बघूया हे कुठल्या लाईनला एरर देते. ते 16व्या लाईनला एरर सांगते मला. आणि मी ते आलो 16व्या लाईनला एंटर केलं तर मला सांगतो की इथली स्पेलिंग आणि वरची स्पेलिंग याच्यामध्ये चुकतंय काहीतरी. तर माझ्या इकडून नाही, याच्या इथं एल एक्स्ट्रा लागला. ठीक आहे, तर मग मी काढला. बघा हे आता ॲक्च्युली ना मी हे एडिट करू शकलो असतो, पण आहे ना हा एरर आला हे लक्षात राहू द्या. कारण माझं इथलं स्पेलिंग आणि इथलं स्पेलिंग कॉल करण्याचं चुकलं आहे ना. मग ते चुकल्यामुळे मला त्यांनी कॅनॉट फाइंड सिम्बॉल सांगितलं. म्हणजे तू ज्याला कॉल करतो ना तसली मेथडच नाही आहे माझ्याकडे. ठीक आहे, चला मग हे लक्षात राहू द्या. मी परत आता काय करतो, परत कंपाईल करतो. बघा कंपायलरचं काम काय असतं, दोन कामं असतात. मी काल सांगितलं सिंटॅक्स चेक करते. आताचा सिंटॅक्स बघा चुकीचा होता, म्हणून त्यांनी मला सांगितलं तुझा सिंटॅक्स चुकला रे बाबा. ठीक आहे, ते तू स्पेलिंग लिहिलेलं ते चुकीचं लिहिलं. आणि त्याचं दुसरं काम काय असतं, जर सिंटॅक्स पूर्ण बरोबर असेल तर डॉट क्लास फाईल बनवायची. मग मी एंटर केलं तरी पण मला ते सांगते बरं का आता की क्रिकेट खेळूया, तिथं कुठेतरी एरर आहे. ठीक आहे, चला मग आता बघूया काय एरर आहे. परत एकदा 16व्या लाईनला जाऊया. चला एकदा स्पेलिंगकडे जाऊयाच. आता नीट बघूया स्पेलिंग काय लिहिली. ठीक आहे, चला CRICKET ह्याचा के स्मॉल आहे आणि याच्याकडे बघा येऊया, ह्याचा के बघा, ह्याचा के कॅपिटल आहे. ठीक आहे, मग इथे तरी कॅपिटल करा नाहीतर याच्याकडे तरी कॅपिटल करा. ठीक आहे, मग आता चला परत एकदा काम करू. इथे गेलो, इथला के कॅपिटल केला. आता चला आता एरर यायला नाही पाहिजे बरं का, आणि एकच एरर दाखवत आपण. बरं झालं का कंपाईल. आता डॉट क्लास फाईल बनली असेल. आता परत चला जावा रुटीन डॉट क्लास, बरोबर आहे का. आपण म्हटलं होतं की जावा कंपाईल झाल्यानंतर रुटीन डॉट क्लास फाईल बनली असेल, तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये शोधा, तिथे लगेच रुटीन डॉट क्लास दिसते आपल्याला. ठीक आहे, मग ती फाईल जावाला जेव्हीएमला पाठवायची. मग जेव्हीएमला जाण्यासाठी काय कमांड आहे, जावा रुटीन असं केलं, एंटर करायचं, लगेच 2 लाईन प्रिंट झाल्या. काय, होम स्वीट होम आणि क्रिकेट खेळतो. इथंपर्यंतचा कोड सगळ्यांना कळलेला असेल. ठीक आहे, चला मग हा कोड जर कळलेला असेल तर आपण आता नेक्स्ट पॉईंट करतो. ठीक आहे, चला मी तुम्हाला आवर्जून सांगते बरं का की आत्ता जे आपण केलेलं आहे ना हे सगळं कसं करतोय आपण माहिती आहे. विचार काय केलेला आहे, त्यातल्या जे आत्ता एरर आल्या म्हणजे बघा ना, मी याची स्पेलिंग इथली आणि इथली स्पेलिंग वेगळी लिहिली होती कोडमध्ये. ठीक आहे, तर कोडमध्ये वेगळी लिहिली लगेच तरी मला एरर दिली. पहिल्यांदा गेलो मी बघितलं तर एल एक्स्ट्रा झालेला. ठीक आहे, तर इकडे एल नव्हता, तर मग मी तिकडचा एल काढला, परत गेलो नंतर के इकडचा कॅपिटल होता, इकडचा स्मॉल होता आणि इकडचा कॅपिटल दिलेला. मग त्यांनी मला सांगितलं परत एरर दिली. म्हणजे हा केस सेन्सिटिव्ह आहे बरं का. म्हणजे याच्याकडे स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर वेगवेगळे आहेत, सेम नाही आहे. जर सेम असेल तो म्हटला असं ना केस सेन्सिटिव्ह नाही, म्हणजे स्मॉलनी किंवा कॅपिटलनी काय फरक पडत आहे असं म्हणलं असं ना तर काही प्रॉब्लेम नव्हता, एरर नसता आला सेकंड टाईम. पण तो काय म्हणतो मी केस सेन्सिटिव्ह आहे, तो के इथे स्मॉल लिहिला ना तर इकडे पण स्मॉलच पाहिजे, और इथे कॅपिटल असेल तर इकडे पण कॅपिटल कर, दोन्हीपैकी काहीतरी एक काम कर. म्हणून मी तो बघा कॅपिटल केला होता. ठीक आहे, चला मग आता एक काम करूया. आत्ता जर आपल्याला सगळं कळालेलं असेल, आता तुम्हाला आउटपुट माहिती आहे, आउटपुट दिसलंय. मग आता चला आपण एक काम करूया, कोड एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. आता मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यातलं हा मेनचा प्रोग्राम एक्सप्लेन करतो की हा मेन असाच का लिहिला जातो आणि जेव्हीएम ह्याला कॉल कसा करतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हीएम का सांगतो की तू असंच लिहायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का. जेव्हीएम पण ह्याला असंच सांगण्यामागे ना एक विशिष्ट पद्धत आहे. ठीक आहे, असंच का लिही वगैरे वगैरे हे सांगतो ना जेव्हीएम, तेव्हा त्याच्या मागे त्याचं डोकं आहे काय, तो मुद्दाम नाही झालं असं नाही झालं. प्ली बरं असं काय होतं छानपैकी आधीच्या याच्यामध्ये नाही का
नावांच्या मागे असं मोठं 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 भलं मोठं लावलं की असं जरा भारी वाटायचं. असंच असायचं. राजे महाराजांची नावं पण बघा ना अशी मस्तपैकी मोठं काहीतरी अलीकडे असं. मग असं मेनला करायचं होतं असं नाही बरं का, इथे काहीतरी गरज आहे, रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अरे बाबा जे म्हणतो की मला माझा मेन आहे ना असाच पाहिजे. मग तुम्ही काय करा माहिती का, मेन लिहा. बऱ्याच आहे ना सुरुवातीला मजा असते कोड करताना ना, हे बरोबर लिहितो आपण आणि इथलं लिहायचं विसरून जातो आतमधलं बॉक्सच्या आतमधलं, हे कर्ली ब्रेस ह्याच्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमधलं. तर आहे ना मला लगेच एरर सांगतं की तुम्ही चुकीचं लिहिताय, की मेन मेथड मला मिळतच नाही. मग मेन मेथड नॉट फाउंड, प्लीज टाईप मेन मेथड ॲज असं पण सांगतं ते. प्लीज डिफाईन मेन मेथड ॲज आणि लिहून पण दाखवतं कशी लिहायची. पण आपल्याला पटकन क्लिक होत नाही की माझं हे लिहायचं राहिलं. मग तेव्हा ते दाखवतं ना एररमध्ये, आपल्याला असं लिहायची होती तर माझं हे राहिलं. म्हणजे ते आलं लिहिलं की बरोबर येतं. सुरुवातीला ह्या गोष्टी होतात बरं का, आणि होऊ द्या या गोष्टी, ठीक आहे. आणि तुम्हाला एक सांगतो बरं का, मला एखादी इंस्टाग्रामवरती मेसेज केला, आता विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर नीट बघत असाल ना तर मी कमांड लाईनने सगळ्या गोष्टी दाखवतो, कमांड लाईनने, ठीक आहे. तर आहे ना एकाने मला मेसेज केला की सर तुम्हाला हे माहिती आठवतं आहे ना की तुम्ही कंपनीमध्ये किंवा बाकीच्या कंपनीमध्ये एक्लिप्स किंवा नेटबीन्स वगैरे वापरतात कोड करण्यासाठी, ID वापरतात. मग तुम्ही कमांड लाईनने का शिकवता? तर मी तुम्हाला सांगतोय कमांड लाईनने शिका गोष्टी. ID वरती आरामात काम करू शकता, कारण ID वरती क्लिक 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 असतं बरं का. तुम्हाला पण आम्ही कंपनीत ID वापरणार आहोत ना, हो ID वापरणार आहोत, पण सुरुवातीपासूनच ID वर कशाला कोड करताय? ID म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आता ज्या ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी एक गोष्ट सर्च करा, एक्लिप्स काय आहे, नेटबीन्स काय आहे, त्याच्यावर कोड कसे केले जातात जावाचे, ठीक आहे. तर हे मला कसं वाटतंय रॉ करायच्या गोष्टी, रॉ एकदम, ठीक आहे. रॉ म्हणजे का, कारण की इथे जर एकदा तुम्हाला टर्मिनलवर कळलं ना, कारण की तिथं बघा ना एकच हिरवं बटन दाबायचं असतं. जावा सी लिहायची गरज नाही, जावा लिहायची गरज नाही. हिरवं बटन दाबलं की ते स्वतः कंपाईल करतं, रन पण करून देतं, ते आउटपुट देतं. आम्ही तुम्हाला एरर असेल तर एरर सांगतो इथे बघा ना, आपल्याला स्वतःला टाईप करावं लागतं. जावा सी पण आपल्याला टाईप करावं लागतं, जावा पण आपल्यालाच टाईप करावं लागतं, आपल्यालाच क्लास फाईल द्यावी लागते. थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे असं जर हे थोडंसं सुरुवातीच्या दिवसात असं होईल की सर मग ते बटनवालं सोपं आहे ना, हो सोप्या मार्गाने जाऊया ना. बघा सोपा मार्ग, आता जर मी तुम्हाला हे सांगितलं नसतं की 2 मार्ग आहेत तर तुम्हाला सोपा आणि अवघड कळलं असतं का? हा सोपा वाटला असता ना. हेच मी सांगतोय, हेच तुमच्या सिनियरनी काशी केलेले असते किंवा तुमच्या आजूबाजूची मंडळी आहेत ना त्यांनी हीच काशी केलेली असते. एखादी गोष्ट ना अवघडच सांगून म्हणलं की नाही ही अवघड गोष्टी आहेत खूप, मग लगेच आपली मेंटॅलिटी बनते अवघड. तुम्हाला माहिती आहे का, पॉइंटरला म्हणजे त्या काय बोलतात बदनाम केलंय, खामका बदनाम करणे म्हणतो ना आपण एक असं नाही का, ह्याला खामका बदनाम करून टाकलंय, ते पॉइंटरला खामका बदनाम करून टाकलंय. पॉइंटर एवढं सोपं आहे ना, तरी पण बरीचशी म्हणजे काय सांगतात आधीची लोकं नाही का, जी लोक आपले सिनियर वगैरे असतात ते बोलतात आहे प्रोग्रामिंग सोपं आहे तसं, पण अवघड पण आहे, कारण की ते पॉइंटर वगैरे आहे ते अवघड आहे. झालं आपल्या डोक्यात तरीच बसतं की हां पॉइंटर अवघड आहे वाटतं, अरे पॉइंटर अवघड आहे. अरे पण पॉइंटर तू बघितलं का नाही ना, मग तू कसं ठरवतो अवघड आहे? तेच मला सांगायचं तुम्हाला. असं शिका इंटरनली आहे ना, त्या ID स्वतः हेच करत असतात. ID काय करतात, जावाची स्वतः कमांड टाईप करतात आपल्यासाठी, आणि जावाची पण कमांड आपल्यासाठी टाईप करतात. तुम्ही म्हणा मग आपल्यासाठी कोणीतरी काम करतं ना. एक लक्षात ठेवा, अजून आपण लहान आहोत आणि ID कशासाठी आणलं आहे तर फास्टर डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्हाला जर पटापट कोडिंग करायचं असेल तर शॉर्टकट येतं त्याच्यावरती, ठीक आहे. पण आपल्याला पटापट कोडिंग करायचं का, आधी आपलं कोडिंग शिकायचं आहे, ठीक आहे. शिकल्यानंतर एकदा तुम्हाला वाटतं ना हां मला आता हे धडाधड माहिती आहे, तर आहे ना मी नंतर ID वापरू शकतो कंपनी गेल्यानंतर, किंवा आपल्या शेवटी आपल्याला ID वापरायचंच आहे. म्हणजे काय, कोड झाल्यानंतर आपण जेव्हा प्रोग्राम प्रोजेक्ट करू ना तेव्हा आपण ID वरतीच करायचे कोड, लक्षात ठेवा. चला मग आता तुम्हाला सांगतो इथे पण आहे ना, हे आपण नाही बघा ना टाईप करायला लागते. ID वरती ना सीस आउट असं लिहायचं, टाईप करायचं आणि टॅब द्यायचं, लगेच ही लाईन अख्खी स्वतःहून प्रिंट करून देतो. लाईन असं लिहून देतो तो स्वतःहून, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ह्या शॉर्टकटवरती सीस आउट लिहायचं आणि टॅब द्यायचं. आता ज्या लोकांनी ID वापरल्या ऑलरेडी त्यांना माहीत असेल, काही काही प्रेमात पडतील IDच्या आता फटके घाल, ठीक आहे. म्हणजे आवडायला नको, हे नको आवडायला असं ID, ठीक आहे. चला मग याच वेळेने आपल्याला कोड करायचं आहे टर्मिनलवरून, ठीक आहे. आपण आता जाऊया या पॉईंटकडे की मेन असा कसा लिहिला, ठीक आहे. मग आता एक लाईन बघूया याच्याकडे की मेन असाच कसा लिहिला. पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला सांगतो की नेमकं कुठे कुठे गोष्टी कशा असतात. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपला हा कोड असतो तो बाईट कोडमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे कसं बघा, जाऊ द्या बोलण्यापेक्षा इथे दाखवतो. हा कोड आहे, कंपाईलरने काय केलं, कंपाईल केला जावा सीने, कोड कशात केला, बाईट कोड फॉर्मॅटमध्ये गेला. आता बाईट कोडमध्ये काय असतं तर ह्या कोड आहे ना, आपला कोड आहे ना, ह्याच्याच गोष्टी असतात. म्हणजे हाच आहे ना वेगळ्या भाषेत असतो. आता मी तुम्हाला बाईट कोड पण दाखवलं ऑलरेडी मी तुम्हाला, तुम्ही स्वतः पण बघू शकता. काय करायचं, जावा पी नावाची कमांड टाकायची, जावा पी -c आणि आपल्या
क्लास फाईलचं नाव द्यायचं, जी इथे तयार होते ना डॉट क्लास फाईल तिचं नाव द्यायचं. तुम्हाला बाईट कोड दिसून जातो त्याच्या आतमध्ये काय ठेवतं. ठीक आहे, जावा पी कमांड. मग तुम्ही म्हणा तसं जावा सी आणि जावा पी वेगवेगळ्या. येस, जावा पीने काय होतं बाईट कोड दिसतो मला सगळा, आणि जावा सीने काय होतं सिंटॅक्स चेक होतो. बरोबर सिंटॅक्स असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे डॉट क्लास फाईलमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, लक्षात राहील का हे. चला मग आता नेक्स्ट पॉईंट बघा, जावा सी बाईट कोड. आता बघा पुढे आपण काय करणार इथे जावा. ठीक आहे, आता हे जावा म्हटल्यानंतर आपली जी तयार झालेली फाईल असते ना ती आपण JVM ला पाठवणार आहे, बरोबर आहे का. पण आता मला तुम्हाला सांगायचं आहे बघा, नीट लक्ष द्या. ठीक आहे, नीट लक्ष द्या. JVM काय म्हणतो माहिती आहे का, अरे तुझ्या बाईट कोडच्या आतमध्ये तुझं जे क्लासचं नाव आहे ते सगळं आलं, प्लस हे जे एखादं फंक्शन लिहिलं असेल त्याचं नाव आलंय, मेन मेथडचं नाव आलंय. पण मी सुरुवात करताना तुझ्या क्लासच्या आतमधल्या कुठून सुरुवात करणार आहे, मेन पासून सुरुवात करणार आहे. तर मला जसा पाहिजे ना तसाच तू मेन लिहायला पाहिजे, तरच मी तुझ्या मेनला कॉल करेन. असं कोण सांगतं, तर JVM सांगतं. तुमच्यातले काही बरेच म्हणते पण आपण मेनचं काय ऐकायचं, तर विचार करा. JVMचं काय ऐकायचं असं तुम्ही म्हणा. JVMचं नाही ऐकलं तर तो आपला कोड रन करेल का, तो काय सांगेल, जा तुझा कोड घेऊन डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीमकडे जा. ऑपरेटिंग सिस्टीम काय होते, मला कळत नाही तुझी भाषा, तू मला कळणाऱ्या भाषेमध्ये कोडा तरच मी तुझा कोड एक्झिक्यूट करेल, अदरवाईज जा, मी तुला ओळखतच नाही. असं होण्यापेक्षा आपण काय होतो, ठीक आहे JVM माझा कोड रन करायचा आहे, तुला जसा मेन पाहिजे ना तसा मी मेन लिहून देतो. पण मग JVM सांगतो की मला असा मेन लिहून द्यायचा तरच मी त्याला रन करेन. मग चला आपण सुरुवात करूया. JVMला अशा मेनची गरज का असते. ठीक आहे, आता कोणाला असा प्रश्न नाही आहे हे असं का लिहिलंय वगैरे, ते मी तुम्हाला खाली सांगितलं बरं का. वॉइड म्हणजे काय, एखादं फंक्शन रिटर्न घेऊन येताना काहीच घेऊन येत नाही तेव्हा ते वॉइड लिहितं. आता इथं पॅरामीटर वगैरे आत्ता सध्या नाही दिले, पण नंतर द्यायचे. पण तुम्हाला दिसत असेल या ब्रॅकेटमध्ये बघा ना, हा पॅरामीटरच आहे, फक्त पॅरामीटर नाही तो ॲरे. तुम्हाला सांगितलं मी ॲरे काय असतं, तर ॲरे कळेल थोडंसं जर तुम्ही सांगितलं मला ॲरे काय असतं. ॲरेवरती टॉपिक पण आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. मला भीती कसली वाटते माहिती का, एखादा आहे ना असं एखादी मेंटॅलिटी असेल, नाही इथं आले ना आत्ताच, तर मग तो आत्ताच सगळं ॲरे आम्हाला सांगायचं, अदरवाईज मी पुढे जाणारच नाही, मग मी सोडून देणार. मला काय नाही फरक पडते, सोडून द्या. हे तुम्ही ह्याच गोष्टी तुम्हाला मागे राहिल्या बरं का आत्तापर्यंत. म्हणजे कसं असं प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. ठीक आहे, आता बघा बरं, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, बरं लास्ट इयर देणार आहे ना, मग लास्ट इयरचे सब्जेक्ट पहिल्या वर्षी का नाही क्लिअर करत. प्रोसिजर आहे, तेच सांगतो, प्रोसिजर आहे. एका सिस्टमॅटिक वेने जाते गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला तुम्हाला तो प्रश्न विचारायला आम्ही समोर पण नाही, तरी तुम्ही हे गेस करून कसं द्या. अरे तसं नाही आहे, एवढे वर्ष शिकवते ना, याच्यामधनं असे तुकार प्रश्न आले की आता मला माहिती आहे की तुम्ही काय प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे आधीच उत्तरं देतोय. ज्यांच्या मनात हे आलं असेल ना ते बरोबर हसतील आता या गोष्टीसाठी. ह्याला आपल्यासाठीच टॉन्ट मारला होता, यस तुमच्यासाठीच मारला टॉन्ट, तुम्हीच त्यांच्यातली काही लोक असेल अशा. आता बघा ना, 1000 लोक रोज व्हिडिओ बघतात, 1000पेक्षा जास्त जे बाहेरचे पण म्हणले, त्यांना पण आहे ना कळू द्या की हां अच्छा म्हणजे पुढे येणार आहे. पुढे कधी येणार आहे मी थोडंसं सांगेन. ॲरे म्हणजे काय असतं, आता कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय असतं. मेनला जर पॅरामीटर दिला असेल ना तर त्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट असं म्हणून टाकायचं. जर मेनला पॅरामीटर दिसला सीमध्ये असाल, मेनला पॅरामीटर दिला समजून जायचं कमांड लाईन आर्ग्युमेंट काहीतरी येणार. CPP मध्ये आहात, मेनला पॅरामीटर दिसला असा लगेच समजून जायचं की याच्यामध्ये कमांड लाईन आर्ग्युमेंट आहे. जावामध्ये असं लिहावंच लागतं, जावा ऑप्शन नाहीच आहे. C++ मध्ये ऑप्शन दिलेत मेन लिहायचे सुद्धा, म्हणजे तुम्ही म्हणा मेनला सुद्धा ऑप्शन आहे. येस, मेनला सुद्धा ऑप्शन आहे C++ मध्ये. तुम्ही एकाच टाईपने मेन नाही लिहू शकत, तुम्हाला पाहिजे त्या ह्याने लिहा. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हे बघ मला कळणार आहे तू कसाही मेन, मग तुम्ही म्हणाल मग इथे बघा ना ऑपरेटिंग सिस्टीम पिक्चरमध्येच नाही, तर हा भाऊ बसला यामध्ये की मीच ऑपरेटिंग सिस्टीम, याच्यामुळे सगळं गोळ होतं बरं का, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणा म्हणजे ह्याला काढून टाकला पाहिजे. परत तिथंच आलं, हा का आला तर हे प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणण्यासाठी आलं. ठीक आहे, म्हणजे ह्याचा खूप मोठा रोल आहे बरं का, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होण्यासाठी, सॉरी बरं का, क्रॉस प्लॅटफॉर्म चालण्यासाठी. म्हणजे हा एकदाच कोड लिहिला आहे, हा बाईक कोड घ्यायचा, कुठल्याही मशीनवर जा, मॅकवर जा, चालतो कोड डायरेक्ट डॉट क्लास फाईल डायरेक्ट द्यायची, नुसती कमांड टाकायची जावा आणि आपली डॉट क्लास फाईल त्याला द्यायची, दरदरीत चालतो. लिनक्स चालतो, विंडोजवरती चालतो. कसं काय बरं बघा ना, JVM विंडोजचा जरी वेगळा असेल तर त्याची भाषा बाईट कोडचीच आहे, तो कन्वर्ट करून सांगतो. कारण म्हणून म्हणतोय तुम्हाला बाईट कोड कुठून बघा नाही, बाईट कोडच्या आतमध्ये जो कोड इकडे जनरेट होतो तोच बाईट कोडचा कोड विंडोजवरती सुद्धा जनरेट होतो सेम. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. चला लक्ष द्या, आता आपण पुढच्या पॉईंटला बघा. ठीक आहे, आता इथंपर्यंतचं कळलंय. आता मी ह्याची पहिली लाईन घेतो, हे काय काय हे सगळं माहिती आहे तुम्हाला काय काय होतं.
चला आता बघूया हे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड आहे, ठीक आहे. त्यातला पहिला शब्द तुम्ही जर बघितला असेल तर पहिला शब्द आहे पब्लिक. तर हा शब्द का आला हे सांगतो, इथनं सुरू होतो. बरोबर, मी म्हटलं ना तुम्हाला करली प्रेस ना करली प्रेस सांगणार, सेमिकोलन का द्यायचं हे पण सांगणार, टेन्शन घेऊ नका. फक्त आहे ना रोज लेक्चर बघा फक्त, तेवढं मी तेवढं नाही करू शकत नाही. तर आई सोपं सांगू माझं म्हणजे असं जमलं असतं ना तर मी तुमच्या शेजारी येऊन लेक्चर बघत बसलो असतो. म्हणलं असं की चालेल बस आत्ता बस आणि लेक्चर बघ असं म्हटलं पण असं, पण आता ऑप्शन नाही तुम्ही लावा. म्हणून मी काय म्हणतो माहिती का ते काय काल मोदीजीचं वाक्य त्याचं ना आत्मनिर्भर बनव काहीतरी, स्वयंनिर्भर का आत्मनिर्भर काहीतरी टाकलं होता. तेच तुम्हाला सांगतोय की आता आहे ना कशा गोष्टींमध्ये का त्या 2 हाती गोष्टी आहेत, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे पण तेवढी ओढ पाहिजे की मला पण काहीतरी भारी बनायचं आहे, मी लेक्चर पूर्ण बघेन हे पाहिजे. जर ते नसेल तर काय होईल, तुम्ही ना कंटाळ करा, जाऊ द्या आज नाही लेक्चर बघू, उद्या लेक्चर बघतो. पण ना मी तुम्हाला सांगू एक ट्रिक आहे बरं का माझ्याकडे, म्हणजे बघा तुम्हाला पटते का. काय करायचं, तुमचा ग्रुप असेल ना मित्रांचा, तर तुम्ही काय करायचं माहिती का, मित्रांमध्ये ना लेक्चर बघून झालं ना तर दुसऱ्याला फोन करायचा आणि सांगायचं तू लेक्चर बघितला का, भारी होतं लेक्चर, भले तुम्हाला कळव न कळव दुसऱ्याला सांगायचं. बघितलं असेल तुम्ही तर तुम्ही बघितलंय, नाही केलं तर तुम्ही परत बघा आणि त्याला सांगा की अरे नाही लेक्चरमध्ये अशा गोष्टी सांगल्या बरं का, लेक्चर नक्की बघ. तो आवर्जून लेक्चर बघेल. आता तुम्ही म्हणा की मग बघा ना मित्र कशाला म्हणता मग तुम्ही, जो तुम्हाला दरवेळेस मदत करतो असंच नसतं ना, तो तुम्हाला प्रोत्साहन पण द्यायला पाहिजे चांगल्या गोष्टी करायला. तुम्ही आवर्जून तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना विचारायचं हे लेक्चर बघितलं का. आता तुम्ही कसं जावा 9ला ॲडमिशन घेताना किंवा जावा 10ला बरेचसे मंडळी अजून ॲडमिशन घेतात, ते सांगतो तुम्हाला किस्सा आहे छोटासा. जावा 9ला तुम्ही ग्रुपने आलात, काही लोक ॲडमिशन घेतात, ठीक आहे. आता ग्रुपने राहत आहे घरी नाही ना, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, पण आवर्जून काय करायचं फोन करायचं, बोलायचं आजचं लेक्चर ऑफ झालं आहे बघितलं का लेक्चर, ठीक आहे. नशीब बघितलं ना तर लवकर बघ बरं का भारी लेक्चर आहे आजचा. हे कळलं पाहिजे. तुम्हाला जर कळलं असेल, तुमच्याकडे जर तो उत्साह असेल ना आणि तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही बाकीच्यांना पॉझिटिव्ह करून टाका, ठीक आहे. लक्षात ठेवा तुमच्या मित्रांचं पण भाग आणि ट्रॅक ठेवायचा, त्यांच्यावर सारखं विचारायचं झालं का रे लेक्चर पाहिलं का. आमचे ग्रुप लीडर विचारणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही हो म्हटलात एका सर्टन लेवलनंतर त्यांच्या डोक्यात कसं असतं माहिती का, त्याला अक्कल पाहिजे, त्याचा लॉस आहे त्याला कळलं पाहिजे. माझी गोष्ट खरंच तशी नाही. मी कसं विचारतो तो का नाही बघितला असं मी विचारतो क्लासमध्ये. म्हणजे आता समजा मी तुम्हाला कोड सांगतो का नाही केला, हा माझा पहिला प्रश्न असतो. मग मी असं विचारतो वेळ नाही मिळाला चॅटिंग करण्यामधून, स्पष्ट बोलू शकतो मी, शिव्या पण घालतो विचारा क्लासमध्ये. पण आहे ना आत्ता तसं नाही होऊ शकत, मी सगळ्यांना अवेलेबल नाही राहू शकत. विचार करा 1000 लोक आहेत, जर मी बोलायला लागलो ना मेसेजवरती 1000 लोकांशी तर मी आठवडाभर एकाच दिवसाच्या लेक्चरबद्दल बोलत राहील मेसेजवरती. मी झोपणार नाही, मी पुढचे लेक्चर नाही घेऊ शकत. ह्यामुळं आता ही गैरसोय झाली तर आपण काही बोलू शकत नाही. पण थोडंसं लक्षात ठेवा आत्ता ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये दोघांकडनं तेवढी मेहनत पाहिजे. मी एवढं प्रॉमिस करतो तुम्हाला सगळेच्या सगळे लेक्चर येतील. मी जसं बोललो आहे ॲप आता सेकंड वीकपासून तुम्हाला प्रॉपर गोष्टी आहेत. ज्या टायमिंगला सांगितलं ना मग तुम्हाला आधी एक मेल येईल किंवा मेल नाही ना, आता शक्यतो तुमच्याकडे आहे ॲप आहे तर ॲपमध्ये जर तुमचा ग्रुप लीडर तुम्हाला मेसेज टाकेल की तुम्हाला रोज सकाळी ह्या 9 वाजता जावाचं लेक्चर अप झालेलं असेल असा मेसेज आहे. मग संध्याकाळी PPAला रोज संध्याकाळी 6 वाजता तुमचं PPAचं लेक्चर आहे किंवा पायथनचं असेल तर पायथनचं 6 वाजता लेक्चर आहे. हे असे मेसेजेस येतील आणि बरोबर त्या दिवशीच ते मेसेज येतील. कंटेंटमध्ये दिसेल, कोड स्निपेट्समध्ये दिसतील, कंटेंटमध्ये कोड असेल तर ते कोडसुद्धा दिसतील, ठीक आहे. हे लक्षात ठेवा असं प्रॉपर केलेलं पण. पण आता तुम्हाला सांगते आत्ता पण नाही काही पोरं जावा 10ला ॲडमिशन घेताना आम्हाला विचारतात आम्हाला जावा 9ला ॲडमिशन मिळेल का. थोडं डोक्यावर पडले का तुम्ही, जावा 10ची बॅच कशाला सुरू केली आपण की जावा 9च्या ज्या मंडळींना ॲडमिशन नाही भेटले त्यांनी ॲडमिशन घ्या असं सांगितलं. ज्यांना वाटत होतं त्यांनी घेतलं पण ॲडमिशन, ठीक आहे. जी नवीन मंडळी त्यांचं कसं म्हणे माझा मित्र जावा 9मध्ये मला जावा 9ला ॲडमिशन. मी काय म्हणतो मित्राबरोबरच सगळ्या गोष्टी करणार का. लक्षात ठेवा कुठे मित्रांना घेऊन जाणार आहे, थोडंसं डोक्यात ठेवा कुठे मदतीला घेऊन जाणार आहे. आता मी गाणं बोलू शकत होतो पण मी बोलू शकत नाही आता व्हिडिओमध्ये, ठीक आहे. थोडंसं लक्षात ठेवा. जर तुम्ही हे सांगताय ना माझा मित्र ह्या बॅचला आहे, अरे ती बॅच फुल झाली मग तू तेव्हा का नाही ॲडमिशन घेतलं, नाही ना घेऊ शकला. मग आता जावा 10ला ॲडमिशन भेटते घ्यायचं तर घे नाही तर घेऊ नका. मी असं हे का सांगू अरे किती फोन करून माहिती आहे का मला ॲडमिशन घ्यायचं पण मला जावा 9ला ॲडमिशन घ्या. अरे मित्रांबरोबर ठीक आहे ही शिकायची गोष्ट तुम्ही कॉमन प्लॅटफॉर्मवर शिकताय. आता बरोबर तू जो व्हिडिओ बघतोय तोच तो बघणार आहे. थोड्या दिवसांचा फरक असेल, 1 महिन्याचं लेक्चर असेल नंतर लॉकडाऊन नंतरचे, ते पण लॉकडाऊन ऑगस्टपर्यंत संपलं तर, अदरवाईज लॉकडाऊनमध्येच बॅच संपेल. मग मित्रासाठी थांबणार का. थोडं डोकं लावायला कॉमन सेन्स आहे. मुलींचा पण हा लय मुद्दा येतो बरं का बऱ्याचा, माझी मैत्रिणी ह्या बॅच करायचं मला तिकडे घ्यायचे आहे का ते गेले पळून कोणीतरी एखादं, तुम्ही पण जाणार का पळून असं नाही ना. थोडं विचार करा, प्रत्येक माणूस वेगवेगळा, आपल्याला आपला मार्ग पाहिजे, वेळ पाहिजे आपल्याला. थोडंसं विचार करा रे, बाकी मला काही सांगायचं नाही, ठीक आहे. चला लक्ष द्या. चला बघा इथे
आपल्या घरचे पैसे देतात ना, म्हणून मला थोडंसं वाईट वाटतं, कारण तुमचे फुकटचे पैसे नको थांबून. ठीक आहे, थोडं लक्ष द्या मग त्या गोष्टीवर. चला आता बघा पब्लिक. आता थोडासा विचार करा, आपण ऑलरेडी पब्लिक बघितलंय. मी तुम्हाला काय सांगतो बघा, कालचं एक्झाम्पल सेम. बिल्डिंग फ्लॅट 1, फ्लॅट 1, फ्लॅट 2. ठीक आहे, इथे बिल्डिंग 1, कालचंच एक्झाम्पल सेम सेम. ठीक आहे, काहीच टेन्शन घेऊ नका, तेच कालचं काम ॲप करू नको, ते पटकन कॅच होईल. ठीक आहे, इथे सेम बिल्डिंग 2, फ्लॅट 1, फ्लॅट 2. ठीक आहे, आपल्या घरामध्ये पेपर आहे, आपण सांगितलं प्रायव्हेट करणार आहे, प्रायव्हेट केला, याच घरातल्या मंडळींना ॲक्सेसिबल असेल, बाहेरच्यांना ॲक्सेसिबल नसेल. लक्षात ठेवा, बाहेरच्यांना ॲक्सेसिबल नसेल. हे काका आले पेपर वाचला, आपण बोललो नाही नाही देऊ शकतो. ठीक आहे, डोक्यात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे, चला मग आपण ह्याला डिफॉल्ट म्हणलं, मी काल सांगितलं होतं तुम्हाला, डिफॉल्ट म्हणलं तर काय होणार, आपल्या घरातल्यांना तर ॲक्सेसिबल असेल, शेजारच्या घरातले काका आले, म्हणजे फ्लॅटमधले काका आले, ते मला म्हणले की अरे पेपर देतो का, म्हणून हा डिफॉल्ट आहे, घेऊन जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. इकडे आले, इकडचे काका आले, त्यांना आपण सांगा नाही नाही तुमची बिल्डिंग वेगळी आहे, तुम्ही वेगळ्या बिल्डिंगमध्ये, नाही नाही पेपर नाही मिळू शकत, म्हणजे डिफॉल्ट इकडे येऊ शकत नाही. पब्लिकबद्दल मी काय बोलत होतो, हे काका आले चालेल त्यांना नाही मिळेल, इकडचे काका आले तर नाही मिळेल, कारण पब्लिक आहे, पब्लिक सगळीकडे ॲक्सेसिबल होतो. याचा अर्थ हा पब्लिक सांगतोय की मेन पब्लिक आहे, याचा अर्थ JVM कुठल्या तरी वेगळ्या बिल्डिंगमध्ये राहतोय सध्या, आणि आपला कोड कुठल्या तरी वेगळ्याच बिल्डिंगमध्ये राहतोय, आणि JVMला तिकडून आपल्या बिल्डिंगमधल्या आहे ह्या मेनला ॲक्सेस करायचा आहे. कळतंय का? म्हणून तो सांगतो जर तू तुझ्या मेनला जर डिफॉल्ट दिलास ना, तर मी माझ्या बिल्डिंगमधनं तुझ्या मेनला कसा काय ॲक्सेस करू शकतो. मला कळलं असेल आता. ठीक आहे, मला माहिती आहे एक्झाम्पल टू आहे, पण हे कळलं पाहिजे आता बरं का. मग तुम्ही म्हणाल की JVM कुठल्या बिल्डिंगमध्ये आहे. ठीक आहे, जी लोक लिनक्स प्लॅटफॉर्मवरती आहेत ना त्यांना कळत असेल, म्हणजे युजली आहे ना सर्च करायचं कसं माहिती आहे का, वेअर इज JVM, वेअर इज जावा असं सर्च करायचं. बघा तुम्हाला आता इथे टर्मिनल दिसत असेल तर ना टर्मिनलवर असं जायचं आणि असं टाकायचं वेअर इज JVM, और दुसरी कमांड पण ते झालं की तुम्हाला इथे पाथ दिसेल JVM कुठे कुठल्या फोल्डरमध्ये, आणि वेअर इज जावा असं पण टाका, जावा और म्हणजे असं स्लॅश टाकू नका, एकदा ही पहिल्यांदा ही कमांड टाका जावा, मग तुम्हाला पाथ येईल, मग नंतर दुसऱ्यांदा परत ती कमांड फोडा जावाची आणि जावा सी करा तिथे, मग ते तुम्हाला काय परत जावा पी, जावा सी, जावा आणि जावा पी हे सगळे एकाच फोल्डरच्या आतमध्ये. ठीक आहे, मग ते कुठल्या फोल्डरच्या आतमध्ये शोधा जरा सर. ठीक आहे, मग JVM पाथ बघा तर तो पाथ सांगतो. ठीक आहे, चला मी सांगतो आता /user/lib/JVM असा JVM असतो बघा. ते JVM जिथे भेटेल ना त्याचा फोल्डर उघडा, तुम्ही जे मल्टिपल JVM JDK इन्स्टॉल केलेलं असेल ना ते ह्या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला सापडतील. हॅलो, कळलंय? पक्का नक्की कळलं? चला अजून एक सांगतो तुम्हाला, ह्याच्या आतमध्ये पण गेलात मग ह्याच्या आतमध्ये सुद्धा JVMच्या आतमध्ये परत तिथं फोल्डर दिसतील त्याच्या JDKच्या आतमध्ये पण बिन वगैरे, मग त्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल JVMची फाईल वगैरे असते. ठीक आहे, हे कळलंय? अजून आता बघा usr/lib/ इथे जावा असतं, जावा और जावा सी और जावा पी असं असतं. ठीक आहे, नाही बिनमध्ये असेल, बिनमध्ये होतं ना वरचं, बिन जावा सी आणि जावा पी. ठीक आहे, अजून बऱ्याचशा फाईल असतील, फोल्डर असेल, पण ठीक आहे ते जे लिनक्सवरती काम करतात ना त्यांच्यासाठी मी सांगितलं. ठीक आहे, लिनक्सवरती म्हणजे उबंटू ज्यांनी इन्स्टॉल केलेलं असेल त्यांच्यावरती. ठीक आहे, चला मग हे लक्षात ठेवा. आता बघा मग मी तुम्हाला इथे ना ते डायग्राम काढून शकतो जराशी छोटीशी, थोडंसं सोपं जावं म्हणून. ठीक आहे, चला बघा इथे काय मी पब्लिकबद्दल सांगत होतो तुम्हाला. ठीक आहे, बघा आता इथे माझं एक फोल्डर आहे. ठीक आहे, समजा या फोल्डरचं नाव मी USR म्हणतो. USRच्या आतमध्ये माझ्याकडे काय फोल्डर आहे, लिब नावाचं फोल्डर आहे. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये माझा JVM आहे, म्हणजे JVM बघा बिल्डिंग कुठली आहे त्याची, USR नावाची बिल्डिंग आहे, किंवा असं म्हणूया त्याचा एरिया USR नावाचा आहे, त्याच्या आतमध्ये बिल्डिंग लिब नावाची आहे, आणि लिबच्या आतमध्ये JVM नावाची त्याचा फ्लॅट आहे. ठीक आहे, असं JVMच्या सोबत अजून बरेचसे फ्लॅट असतात. ठीक आहे, बघा दिसतील तुम्हाला फोल्डरमध्ये बऱ्याचशा फाईल वगैरे सगळं आहे. आता लगेच मोहीम चालू करू नका की उद्याच्या लेक्चर लगेच कमेंट खाली सर हे फोल्डर कशाचं आहे,
हे फोल्डर कशाचे आहे, असे ठिकाणी फोल्डर आहेत बरं का. 600-700 फोल्डर, 500-600 फोल्डर दिसत मग तुम्हाला सगळे टोटल बघायला गेलं. मग तुम्ही काय सगळे फोल्डर विचारत बसणार का. मला वाटतंय हे आता इम्पॉर्टंट आहे, मी तेवढंच सांगितलं. तेवढीच क्युरिओसिटी असेल. आता आपण मराठीमध्ये याला वेगळं होतं की काहीतरी असेल, ठीक आहे. तर मग ते शोधायचं आपलं आपण, ठीक आहे. गुगलवरती जाऊ शकता, गुगलवरती सर्च करा, ठीक आहे. चला मग लक्ष द्या. USR, लीग आणि JVM, ठीक आहे. इथंपर्यंतचं कळलं. आता बघा माझा हा कोड आहे ना, मी कुठे ठेवला आहे तर समजा होमच्या आतमध्ये, म्हणजे ही माझ्या एरियाचं नाव आहे समजा होम, आणि मी इथं असं लिहिलं की जावा कोड किंवा असं म्हणूया की होमवरती मी डेस्कटॉप असं म्हणूया. आता मी सांगतोय तुम्हाला की किंवा आपण असं म्हणूया की जावा 9ची बॅच आहे और 10ची बॅच आहे, ठीक आहे. मी असं फोल्डर बनवला आणि याच्या आतमध्ये मी अजून एक फोल्डर बनवला, इथं लिहिलं प्रोग्राम, ठीक आहे. प्रोग्राम. आता बघा असं म्हणूया होम नावाचं काहीतरी एरिया आहे, जावा 9 नावाचं काय आहे बिल्डिंग आहे, आणि त्याच्या आतमध्ये माझा हा फ्लॅट आहे प्रोग्राम नावाचा, ठीक आहे. ज्याच्या आतमध्ये मी कोण ठेवलाय, हा मेन ठेवलाय. बघा ना मेन इथे आतमध्ये, म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर बघा मी बोलून दाखवतोय. JVM कुठे, USR, लीग आणि JVM इकडे आहे, ठीक आहे. तिकडे JVM बसला, त्याची बिल्डिंग वेगळी आहे, इकडे आलो होम जावा नाही प्रोग्राम, ही बिल्डिंग वेगळी आहे, इकडचा एरिया वेगळा, बिल्डिंग पण वेगळी आहे. आता थोडक्यात तुम्हाला जर कळत असेल, जर मी याला पब्लिक नाही लिहिलं, डिफॉल्ट लिहिलं असतं तर डिफॉल्टने काय होतं, एका बिल्डिंगमधलं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दिसणार नाही, म्हणजे या फोल्डरमध्ये ॲक्सेसच होणार नाही. आता सांगा प्रायव्हेट जर केलं असतं तर प्रायव्हेट तर त्याच बिल्डिंगमध्ये पण दिसत नाही, तर बाकीचं बाहेरचं सोडूनच द्या. म्हणून तर तो सांगतो की तुझ्या मेनला काय कर तर पब्लिक कर. जर तू इथे पब्लिक केला तर याचा अर्थ मला कुठूनही ॲक्सेस करता येऊ शकतं. मग जर मी इथं असेल ना तर मी तुझ्या कोडमध्ये येऊन त्या पब्लिक मेनला ॲक्सेस करू शकेल. मग आता परत एकदा जी लोक आहेत ना अशी आहेत ना, मागचं थोडंसं लगेच बदीसारखं विसरून जातात, त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही म्हणाल की पब्लिक का करायचं, तर लक्षात ठेवा आपल्याला आपलं कोड रन करायचं आहे ना, म्हणजे याचा अर्थ JVM आपल्या मेनला रन करायला पाहिजे ना, मग रन करायचं आहे म्हणूनच तो आपल्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागतं. त्याने सांगितलं ना पब्लिकली तर पब्लिकली यायचं, ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, नीट लक्ष द्या. JVM काय म्हणतो माहिती आहे का, JVM आपल्याला सांगत असतो की आता बघा पब्लिक सगळ्यांना कळले, का लिहिले पब्लिक सगळ्यांना कळलेलं असेल का, तर आपलं JVM वेगळ्या फोल्डरमध्ये असतं आणि आपलं हे वेगळ्या फोल्डरमध्ये असतं, ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की मग आपण त्याच फोल्डरमध्ये जाऊन वगैरे लिहिलं तर तुम्हाला कळेल, तिथं जाऊन कोड ठेवा आणि रन करा, तुम्हाला गोष्टी कळतील, ठीक आहे. अवघड नाही आहे काय, सगळ्या गोष्टी करता येतात, ठीक आहे. फक्त थोडंसं विचार करायचं की असं केलं त्यांनी, म्हणजे आपण त्यांच्या फोल्डरमध्ये जाऊन काहीतरी चेंज करावा, और तेवढा कोडिंग आपलं केलेलं आहे का, तर नाही ना, मग त्यांच्या फोल्डरला धक्का लावू नका, ठीक आहे. तिथं प्री कंपाइल्ड फाईल आहेत बऱ्याचशा, तुम्हाला दिसतील, त्याच्या आतमध्ये पॅकेजेस आहेत वेगवेगळे, आणि त्याच्या आतमध्ये प्री कंपाइल्ड फाईल आहेत. प्री कंपाइल्ड फाईल म्हणजे डॉट क्लास फाईल आहे, त्या डॉट क्लास फाईलच आपण आपल्या कोडमध्ये वापरतो. ते कळेल तुम्हाला हळूहळू पुढे की डॉट क्लास फाईल आपण नेमक्या कुठे वापरतो, ठीक आहे. चला मग आता लक्ष आहे, हे कळलं पब्लिक. आता जाऊया स्टॅटिककडे, ठीक आहे. JVM काय सांगतो माहिती आहे का, JVM सांगत असतो की बघ मी ना ज्या हे पुस्तकावर का तुम्हाला पब्लिक कळाले ना, आता फक्त एवढीच डायग्राम ठेवते. JVM काय म्हणतो, जर आहे ना मला तुझ्या मेनला कॉल करायचा आहे तर मला काय करावं लागेल, तर मला तुझ्या क्लासचा काय बनवावं लागेल, आधी ऑब्जेक्ट बनवावं लागेल. म्हणजे जर स्टॅटिक नसेल, बघा ना या मेथडला इथे स्टॅटिक आहे का, नाहीये, तर आपल्याला ह्या मेथडला कॉल करायला काय करावं लागला होता, बघा इथे ऑब्जेक्ट बनवावा लागला होता. का ऑब्जेक्ट बनवावा लागला, जर हा स्टॅटिक असता ना तर आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागला नसता, ठीक आहे. चला मग एक काम करूया आपण, ह्या वाक्याला आलोय ना तर हे स्टॅटिक का लिहिलंय त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, इथे स्टॅटिक आहे का, नाहीये, नाही लिहिले स्टॅटिक, म्हणून मला काय बनवावा लागला, ऑब्जेक्ट बनवावा लागला. और आता मी तुम्हाला काय करतो, एक कोड लिहून दाखवतो. कोडमध्ये काय करायचं माहिती का, आपण ह्याला स्टॅटिक नाही लिहायचा, ऑब्जेक्ट नाही बनवायचा, म्हणजे ही लाईन काढून टाकूया, आणि म्हणजे हे प्ले पण केलं कारण ही लाईन इथे नाहीच आहे, म्हणजे मग मी क्रिकेट खेळूयाला कॉल करतो, बघा तो एरर देतो. आता आपण काय करूया माहिती आहे का, की आधी याचं कोड बघूया. तर बघा इथे आपण काय केलेलं आहे, स्टॅटिक वगैरे आपण केलं होतं, पण जर आपण इथे स्टॅटिक नाही केलं आणि ही लाईन नाही लिहिली आणि हे फक्त क्रिकेट खेळूया याला कॉल केला, तर तो लगेच सांगतो नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट, और नॉन स्टॅटिक मेथड कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट, असं एरर देतं ते डायरेक्टली मला. तर मग मी काय म्हणतोय ते आपण करून बघूया. जर मग ह्याला स्टॅटिक दिलं तर आपल्याला जर ही लाईन लिहावी लागत नसेल तर मग आपल्याला दुसरं काहीतरी ॲड करावं लागतंय का, याचा एकदा विचार करूया.
आणि बघूया. मग ते काय करतं आपल्याला डायरेक्टली सांगू शकतं की अरे हां मी असा असा कॉल करतो. मग मी काय करतो, हा कोड ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जातो आणि तुम्हाला चेंजेस दाखवतो, ठीक आहे. चला बघूया मग चेंजेस, ठीक आहे. चला बघूया आपल्या कोडमध्ये. आता हा कोड आहे आपला. आता हे नॉन स्टॅटिक आहे, म्हणजे नॉन स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक नाही आहे, आणि मेन कसं आहे रे आपला स्टॅटिक आहे. तर मी काय म्हटलं होतं, ही कमेंट आता ही लाईनचा कोड आपण काढून टाकूया. म्हणजे मी याला काय केला, कमेंट केलं आहे कोडला, ठीक आहे. आणि मग आता कमेंट केलं आहे तर मला हे प्ले पण काढावं लागेल, कारण प्ले वरच्या लाईनला होतं ते दिसत नाही आहे मला, आता डिक्लेरेशनच नाही आहे त्याचं. मग आता मी डायरेक्ट क्रिकेट खेळवायला कॉल करतो. बघा आता कंपाईल करतो, लक्ष द्या मी लाईन काढली आहे, ठीक आहे. कमेंट केले म्हणजे ते काढण्याच्या बरोबरच असतं. आता कंपाईल करतो, वाचा. जी मी आता तुम्हाला एरर सांगितली होती तीच एरर बघा त्याने दाखवली. नॉन स्टॅटिक मेथड क्रिकेट खेळूया कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम अ स्टॅटिक कंटेक्स्ट. म्हणजे त्याला काय म्हणायचं माहिती आहे का, तू माझ्या मेन मेथड, म्हणजे माझी मेन मेथड कशी आहे, स्टॅटिक आहे, त्याच्या आतमधून तू ना नॉन स्टॅटिक जे आहे ना त्याला डायरेक्टली कॉल नाही करू शकत. जर तुला नॉन स्टॅटिकला कॉल करायचा असेल तर तुला काय करावं लागेल रे, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. आणि त्या ऑब्जेक्टवरती म्हणजे प्ले डॉट याच्यावरती तू क्रिकेट खेळायला कॉल करू शकतो. म्हणजे बघा आता आपला आधीचा कोड सारखा झाला. मी परत त्याला तुम्हाला कंपाईल करून दाखवतो. बघा आधी एरर आली होती, झालं क्लिअर. परत चला मग आता याला रन करून पण दाखवतो. बघा तेच आन्सर आलं होतं मग अशी. चला मग आता एक काम करूया, याच्यामध्ये दुसरं ऑप्शन काय तर बघा मी ह्याला स्टॅटिक करतो. आता लक्ष द्या बरं का, म्हणजे तुम्हाला कळेल की मेन का स्टॅटिक केला असेल. बघा इथं स्टॅटिक केला. आता याला स्टॅटिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑब्जेक्ट बनवायची गरज लागणार नाही, ठीक आहे. ऑब्जेक्ट बनवावा लागला का नाही, तर आता मी काय करतो, प्ले पण काढून टाकतो आणि डायरेक्टली क्रिकेट खेळूयाला कॉल करतो. बघा दिसतंय का इथे क्रिकेट खेळूया. बघा इथून आलो मी, इथे काय केलं याला स्टॅटिक केलं आहे. मग अशी एरर आली होती, नॉन स्टॅटिक होतं, नॉन स्टॅटिक मेथड क्रिकेट खेळूया कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कंटेक्स्ट अशी एरर आली होती. पण आता ती एरर येईल का रे, नाही येणार, कारण मी इथे स्टॅटिक लिहिलंय. आणि तो काय म्हणतो, स्टॅटिकच्या आतमधनं तू जेव्हा एखाद्या मेथडला कॉल करतो तेव्हा तू ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही आहे, ठीक आहे. ऑब्जेक्ट बनवायची तुला गरजच लागणार नाही. मग चला मग बघा इथे काय, आता कंपाईल करतो. बघा तरी त्यांनी मला काहीतरी एररच दाखवलं. त्यांनी मला सांगितलं की वॉइड स्टॅटिक क्रिकेट खेळूया असं मला करता येत नाही. म्हणजे आता बघा जी जी मंडळी हुशार आहे त्यांना लगेच क्लिक झालं असेल की इथे बघा तुम्ही म्हणा की हे असं का दाखवलं सरांनी, स्टॅटिक वॉइड दाखवायला पाहिजे होतं ना. कारण बघा बघा मी कोडमध्ये जातो, मी परत या एररकडे येतो, थोडंसं लक्ष द्या. बघा इथे थोडंसं बघितलं असेल तर वॉइड मेन आहे, ठीक आहे. वॉइड मेन त्याच्या लेफ्ट साईडला स्टॅटिक लिहिलं आहे. आणि मी कोडमध्ये बघितलं असेल तर वॉइड इकडे लिहिलं आहे आणि स्टॅटिक इकडे लिहिलं आहे, म्हणजे माझं हे चुकलं. तर मग हे असं का होतं, तर बघा ह्याच गोष्टी तुम्ही पहिल्यांदा कोड टाईप करत असाल तेव्हा होणार आहे. तुम्ही म्हणाल होय असं असं प्रत्येक बॅचला हे दाखवलं जातं का, कारण की बरीचशी मंडळी असे एरर घेतात आणि त्याच्यावरती अडकून पडतात. मग ते काय बोलतात, बहुतेक लॅपटॉपने मला एरर दिलाय ना, म्हणजे त्याच्या पण मनात नाही मी कोडिंग करावं, मी लॅपटॉप बंद करून ठेवतो. मग हे होऊ नये ना म्हणून बघा मी तुम्हाला दाखवतो. मग आता चला हे काय करायचं आहे, वॉइडच्या अलीकडे लिहा, ठीक आहे. स्टॅटिक, ठीक आहे. म्हणजे एक वाक्य कसं होतं, स्टॅटिक वॉइड क्रिकेट खेळूया. बघा इथे पण तसंच आहे, स्टॅटिक वॉइड क्रिकेट खेळूया. स्टॅटिक लिहिल्यामुळे काय होणार आहे, मला ऑब्जेक्ट बनवावं नाही लागणार आहे, ठीक आहे. मग मी डायरेक्टली मेथडला कॉल करू शकतो. बघा बरं ह्याला रन करूया, कंपाईल करूया. बघा व्यवस्थित कंपाईल झाला कोड, व्यवस्थित कंपाईल झाला आहे. आणि परत याला आता रन करूया. काय करणार, रन करताना जावा क्लासचं नाव. बघा तेच आन्सर आलं. म्हणजे तुम्हाला दिसलं असेल हे मगाशी लिहिलेला कोड आणि ह्या लिहिलेला कोडमध्ये फरक आहे. म्हणजे आत्ताचा कोड बघा मी लाईनच काढून टाकतो. बघा तुम्हाला दिसत असेल हा कोड असा झाला, ठीक आहे. इथे कशामुळे झालं, एक स्टॅटिकमुळे झालं. मग स्टॅटिक जर केला असेल ना तर आपल्याला डायरेक्टली त्या मेथडला कॉल करता येतं. मग आता तुम्हाला सांगतो इथे कसं होतं. बघा जेव्हा हे स्टॅटिक का लिहिले, तर बघा स्टॅटिक लिहिले म्हणजे ह्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागणार नाही. जेव्हीएम काय सांगतो माहिती आहे का, जेव्हीएम म्हणतो की बघ अरे मी तुला कॉल करणार आहे, ठीक आहे. पण मी तुझ्यासाठी ऑब्जेक्ट वगैरे बनवत बसणार नाही. त्याऐवजी तू काय कर, तुझ्या मेनच्या अलीकडे पब्लिक नंतर और पब्लिकच्या आधी, हे उलट सुलट चालतं बरं का, तुम्ही करून बघू शकता. स्टॅटिक आधी लिहा, पब्लिक नंतर लिहा, चालतं, एरर नाही. पण वॉइडच्या इकडे लिहू नका, जे मी आता तुम्हाला दाखवलं, ठीक आहे. लक्षात ठेवा. मग आता बघा, मग जेव्हीएम काय सांगतो, अरे मी तुला कॉल करणार आहे ना, मग तू माझ्या पद्धतीने लिही, कारण की मी तुझ्यासाठी ऑब्जेक्ट वगैरे बनवत नाही बसणार. जेव्हीएम म्हणतो, मग जेव्हीएम करतो मला ऑब्जेक्ट नाही बनवायचं. मग मला ऑब्जेक्ट नाही बनवायचं तर तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तुला स्टॅटिक म्हण. मग मी काय करेन,
मी तुला डायरेक्टली कॉल करेन. मग तो डायरेक्टली मेनला कॉल करतो. ठीक आहे. मग आता बघा बरं, ही एक कळलं, हे कळलं. वॉइड कळलं तुम्हाला. वॉइड काय असं, ही मेन मेथड रिटर्न काहीच घेऊन चालली नाही म्हणून वॉइड आहे. आता बघा ऐका, मग JVM काय सांगतो की बघ, जर तू स्ट्रिंग ॲरे ARGS नाही दिलं ना तर मी तुला ओळखू शकणार नाही. म्हणजे काय माहिती आहे का, तू तुझा पॅरामीटर म्हणून आहे ना स्ट्रिंगचा ॲरे दे, कारण जावा आहे ना बाय डिफॉल्ट कमांड लाईन आर्ग्युमेंट सपोर्ट करतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून ते सांगतं कमांड लाईन आर्ग्युमेंट मी देऊ शकतो, तर तू इथे कंपल्सरी असं लिही. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करा, हे काढून बघा एकदा कोडमधनं, तर तो तुम्हाला एरर देईल. ठीक आहे. मग एरर काय देतं, तिथे सांगतं की बाबा मला मेन मेथड सापडत नाही आहे, प्लीज मेन मेथड डिफाईन मेन मेथड ॲज असं सांगतं ते. आणि मग ते तुम्ही म्हणा तुम्ही मेन लिहिलाय की, पण तो JVM काय होतो, मला अशीच मेन मेथड पाहिजे ज्याच्याकडे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आहे. तुम्ही याचा इव्हन याचा एक रिटर्न टाईप पण नाही चेंज करत. ठीक आहे. आणि मग स्ट्रिंग ॲरे ARGS असं असलेलंच मेन पाहिजे. इथंपर्यंत कळलंय. मग JVM काय करतो, JVM आपल्या मेनला जेव्हा त्याला कळतं ना की ह्यांनी सगळं व्यवस्थित दिले, बघा माझं हे सगळं सांगून झालं हे काय काय असं, तेव्हा JVM काय होतं, चला आता तू मला जसं हवं आहे ना तसा मेन दिलाय, बाकीचं तुला ही फंक्शन्स कशी द्यायची ते तुझा प्रश्न आहे, कारण त्यांना मी नाही कॉल करते, त्यांना तू आतमध्ये तुझ्या परीने कोड देतो. मला कुणाला कॉल करायचा, मेनला करायचा आहे. मग मला फक्त मेनशी घेणं देणे, मग मला बाकीच्यांशी घेणं देणं आहे का, नाही आहे. म्हणून मग JVM काय होतं, तू मेन असाली, बाकी तुला इथे काय कोड द्यायचं आहे तो कोड लिहू शकतोस. ठीक आहे. मग बघा ना, आपल्याला ह्याला कॉल करायचं होतं, हे स्टॅटिक होतं का, नव्हतं. म्हणून आपण काय केलं, आधी आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि ऑब्जेक्टवरती कॉल केला. पण तुम्ही याला स्टॅटिक केला तर ऑब्जेक्ट बनवायची गरजच लागणार नाही, डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. म्हणजे आता तुम्हाला कळलं का, एखादी मेथड स्टॅटिक असेल, एखाद्या क्लासमध्ये मेथड स्टॅटिक असेल तर त्याच क्लासमधून आपण त्या मेथडला कॉल करताना आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागत नाही, डायरेक्टली मेथडचं नाव द्यायचं लगेच कॉल होतो. मग मेन काय करतो, मेथड JVM काय करतो, आपल्या मेन मेथडला डायरेक्टली कॉल करतो आणि त्याला सांगतो की आता बघ मी तुला कॉल केला आहे, इथनं पुढे तुझं जसं रुटीन चाललंय तसं रुटीन चालू आहे. ठीक आहे. इथंपर्यंतचं जर कळलेलं असेल तर आता ॲक्च्युली मेनमध्ये कुठे कुठे कोड जातो, म्हणजे JVMच्या आतमध्ये कुठे कुठे कोड जातो, हे स्टॅकवरती कसं जातं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता बऱ्याचशा मंडळींचं असं म्हणणं पण असेल, सर ही लाईन एक्सप्लेन करायची राहिली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट करायची, तर JVMच्या गोष्टी मी जेव्हा सांगत असेल ना JVM, त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय ना क्लास कसा असतो आणि क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवला जातो याच्यावर जरा हात बसला ना तर मग मी तुम्हाला सांगेन की हा सिस्टीम क्लास आहे. आणि एखाद्या क्लासवरती असं जर डॉट लावून बनवत असाल ना तर तो स्टॅटिक व्हेरिएबल असतो और स्टॅटिक मेथड असते. ठीक आहे. तुम्ही म्हणाला आता हे काय सांगताय, कळत नाही आहे, म्हणूनच म्हणलं की हे तुम्हाला पुढच्या लेक्चरला कळेल. ठीक आहे. म्हणजे JVMच्या आतमध्ये असताना मी तुम्हाला ही लाईन एक्सप्लेन करेल, टेन्शन घेऊ नका प्लीज, तसे मेसेज करू नका की सर हे नाही एक्सप्लेन केलं. थोडासा विचार करा, आपल्याला सगळं शिकायचं आहे, काहीच राहणार नाही आहे गोष्ट याच्यात, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असेल. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. सो आजचं या कोडमध्ये जे कोड दाखवले तुम्हाला ते सुद्धा तुम्ही टाईप करून बघाल आणि ज्यांनी इन्स्टॉल केलेलं नसेल ना जावा त्यांनी आधी इन्स्टॉल करा. ठीक आहे. चला मग उद्याच्या लेक्चरला भेटू. बघा.